हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये नीटचा आपण केमिकल बॉन्डिंग नावाचा चॅप्टर बघणार आहोत. ज्या चॅप्टर्समधून तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन 100% नीट एक्झामला येतात असा आपण टॉपिक बघणार आहे. त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टेक्निक्स अँड ट्रिक्स हे सगळं आपण शिकणार आहोत. तर चला, सगळ्यात पहिला तुमचा जो टॉपिक आहे तुमच्या केमिकल बॉन्डिंगचा जिथून क्वेश्चन्स बघायला मिळतो तो टॉपिक आहे तुमचा ऑक्टेट रूल. काय बेटा? ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूलचा अर्थ काय होतो? ऑक्ट म्हणजे 8. किती बेटा? 8. 8 इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटलच्या कक्षेमध्ये येणं याचा अर्थ सेंट्रल मेटलचं ऑक्टेट कंप्लीट आहे. काय अर्थ आहे बेटा याचा? सेंट्रल मेटलचं ऑक्टेट कंप्लीट आहे. इकडे बघा 2 मिनिटांसाठी. आता मी एक CH4 नावाचा काय घेतलाय? एक इलिमेंट घेतलाय. आता CH4 नावाचा जो इलिमेंट मी घेतलेला आहे बघा, CH4 नावाचा जो इलिमेंट मी घेतलेला आहे, ह्या इलिमेंट कडे जर बघितलं तर याला काय इथे काय जॉईनिंग आहे बेटा? हायड्रोजन जॉईन आहेत. काय आहेत? हायड्रोजन. आता इकडे बघा, ह्या दोघांमध्ये बॉन्ड बनलाय. याचा अर्थ काय झालंय? कशा प्रकारे शेअरिंग झालंय इथे इलेक्ट्रॉनचं? इकडे लक्ष द्या. तर बघा, इथं कार्बनने काय केलं बेटा? इथं कार्बनने इलेक्ट्रॉन शेअर केलेत, बरोबर. आणि कार्बन सोबत बॉन्ड बनवण्यासाठी इथं कोणी शेअर केलेत बेटा? हायड्रोजनने केलेत. कोणी केलेत? हायड्रोजनने, बरोबर बेटा. म्हणजेच टोटल जो तुमचा कार्बन आहे याच्या कक्षेमध्ये बघा बरं इलेक्ट्रॉन किती झाले? कार्बनच्या सुरुवातीला किती झाले बेटा? 4 स्वतःचे, आणि 4 परत कोणाचे शेअर झाले? एक बेटा हायड्रोजनचे, बरोबर. हा बघून घ्या, हे किती शेअर झाले हायड्रोजनचे? हे शेअर झाले एवढे. याचा अर्थ तुमच्या कार्बनच्या कक्षेमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती दिसत आहेत? काउंट करा बरं. टोटल इलेक्ट्रॉन काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे याचा अर्थ सेंट्रल मेटल हॅव्हिंग, बघा इकडे, सेंट्रल ॲटम हॅव्हिंग किती इलेक्ट्रॉन बेटा? 8 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन बेटा? 8 इलेक्ट्रॉन. सो कार्बन्स आर ऑक्टेट कंप्लीटेड इलिमेंट. कार्बनचं काय आता इथं? ऑक्टेट कंप्लीट आहे. कसं बेटा? ऑक्टेट कंप्लीट आहे. समजलं इथपर्यंत? ओके. आता पुढचं एक्झाम्पल सांगतो. म्हणजेच एक तुम्हाला जो तुमचा प्रकार मिळेल ते काय मिळेल माहिती का? कंप्लीट ऑक्टेट. काय मिळेल बेटा? कंप्लीट ऑक्टेट असणारे इलिमेंट. तर तुमचा जो कार्बन CH4 जे एक्झाम्पल आहे हे तुमच्या कंप्लीट ऑक्टेट मध्ये येतं, बरोबर. ओके. परत सेकंड आपण बघूयात. सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं BF3, बरोबर. BF3 दिसला की BF3 तुम्हाला बोरॉन ट्रायफ्लोराइड तर आहेच आहे, बट तुमच्या डोक्यात डायरेक्ट यायला पाहिजे की हा बिचारा लेविस ऍसिड सुद्धा आहे. हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. BF3 कोण असतो तुमचा? लेविस ऍसिड. कोणत्या तरी लेसन मध्ये आपण शिकणार आहेत परत, पण तुमच्या डोक्यात यायला पाहिजे कंपाऊंड बघितलं की. ठीक आहे, ओके. आता बघा, आता BF3 जर बघितला, बघा इथे बोरॉन दिलेला आहे, बरोबर. बोरॉनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे बेटा? 3. किती असतात? 3. नसले तर ते बी सांगणार मी, डोंट वरी. बघा 3 असतात. आपण ते 3 इलेक्ट्रॉन्स इथे देऊन टाकलेले आहेत, बरोबर. आणि त्यासोबत किती फ्लोरीन बॉन्ड बनवला बेटा? 3 फ्लोरीन. म्हणजे फ्लोरीनचे सुद्धा एक इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. याचा अर्थ तुमच्या बोरॉनच्या कक्षेमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. किती इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा? 6. मग मला एक सांगा, ह्या बोरॉनचा ऑक्टेट कंप्लीट आहे का रे बाळांनो? नाही. याचा अर्थ हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? इनकम्प्लीट ऑक्टेट. कोणामध्ये येतं बेटा? हा, इनकम्प्लीट ऑक्टेटच्याच कॅटेगरीमध्ये येतं. समजलं? ओके. कशाच्या कॅटेगरीमध्ये? तुमच्या इनकम्प्लीट ऑक्टेटच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. हे लक्षात ठेवा सर्वांनी, बरोबर. ओके, पुढे चला. इथपर्यंत आलात, बरोबर. आता एक असतं बेटा एक्सपांडेड ऑक्टेट. एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजेच काय? 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणारं ऑक्टेट म्हणजेच एक्सपांडेड ऑक्टेट. इकडे बघा, आता एक पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. 2 मिनिटांसाठी लक्ष द्या. 2 मिनिटांसाठी लक्ष द्या. बघा, पुढचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते घेतलंय आपण PCl5. कोण घेतलंय? PCl5. ठीक आहे, PCl5 घेतलेलं आहे, राईट. ओके. आता या PCl5 मध्ये जर बघितलं आपण तर या P काय केला आपण? इथं काढला, ड्रॉ केला, बरोबर. P ला किती क्लोरीन लागलेत बेटा? 5. ते कसे लागले असतील तुम्हाला माहित नाही अजून, त्याचे रूल्स वगैरे, तर ते कशा प्रकारे लागू शकतात हे आपण केलेत बेटा. 5Cl त्याला जोडलेले आहेत, बरोबर. आता ह्या P च्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सांगा पाहू? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. टोटल किती इलेक्ट्रॉन्स बेटा याच्या कक्षेमध्ये? 10 इलेक्ट्रॉन. 8 पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ होतो की एक्सपांडेड ऑक्टेट आहे PCl5. काय बेटा? एक्सपांडेड ऑक्टेट. म्हणजे तिसरा टाइप काय मिळाला तुम्हाला? एक्सपांडेड ऑक्टेट. काय मिळालं बेटा? एक्सपांडेड ऑक्टेट. समजलं इथपर्यंत? ओके. आता लक्ष द्या सर्वांनी. बघा, हे तर झालंय आपले
आपण 3 टाईप शिकलो बेटा ऑक्टेट रूलचे. एक शिकलो कंप्लीट ऑक्टेट म्हणजे ज्याच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर आपण शिकलो इनकम्प्लीट ऑक्टेट ज्याच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यानंतर आपण शिकलो बेटा एक्सपांडेड ऑक्टेट ज्यामध्ये आपण शिकलो की 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का इथपर्यंत? काही अडचण बेटा नाही. आता बेटा ऑक्टेट रूल मध्ये अजून एक गोष्ट आहे जी आहे बाळांनो ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय बेटा? ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये 2च एक्झाम्पल येतात. मग सर कोणते 2 एक्झाम्पल येतात बघा, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, बट हे तुम्हाला नीटसाठी गरजेचं आहे. तुम्हाला नीटसाठी ईच अँड एव्हरी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्ष द्या. आता ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघणार आहे आपण. कोण बघणार बेटा? ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे सगळ्यांना कळतं का? 1, 3, 5, 7 हे सगळे काय आहेत आपले? ऑड नंबर आहेत. काय आहेत बाळा? ऑड नंबर आहेत. तर आपण शिकणार आहोत ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मध्ये जो एक्झाम्पल फेवरेट येतो बेटा तो येतो NO आणि NO2. कोणते 2 एक्झाम्पल येतात बेटा? NO आणि NO2. ठीक आहे. आता आपण NOचा जर विचार केला तर इकडे बघा जरा, हा आहे तुमचा नायट्रोजन्स, बरोबर. आता N द ऑक्सिजन सोबत बनवला डबल बॉन्ड्स, बरोबर. आता याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स राहिले रे बाळा? 3. कारण नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात? 5. नायट्रोजनच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 5 असतात. त्याच्यापैकी 2 त्याने शेअर केलेत कुणासोबत? ऑक्सिजन सोबत. मग त्याच्याकडे किती राहिलेत बेटा? 3. तर हे 2 आणि 3 किती झाले टोटल? 5. आणि इथे एक 6 आणि इथे एक 7. म्हणजे याच्या कक्षेमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन दिसतात बेटा? 7. आणि हा नंबर कोणता नंबर आहे तुमचा? ऑड नंबर. समजली कन्सेप्ट? ठीक आहे. ऑड नंबरची कन्सेप्ट समजली एकदम पक्का? ओके. तर ऑक्टेट रूल मध्ये तुम्हाला एवढंच यायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त यायची गरज नाहीये. इथपर्यंत सफिशियंट आहे, बरोबर. अजून एक कन्सेप्ट आहे ज्याच्यावरून अजून क्वेश्चन आलेला नाहीये, बट ती कन्सेप्ट तुम्हाला सांगून टाकतो काय असते ती. बघा, अजून एक कन्सेप्ट ज्याच्यावरून क्वेश्चन नाही आलं त्याचं नाव आहे फॉर्मल चार्ज. काय कन्सेप्टचं नाव? फॉर्मल चार्ज. काय बेटा? फॉर्मल चार्ज. आलेला नाहीये बट मी सांगून टाकतोय कन्सेप्ट, म्हणजे जर आलाच तर तुम्ही करा तो, बरोबर. ओके. बघा इकडे एक अजून एक कन्सेप्ट बेटा फॉर्मल चार्ज नावाची. फॉर्मल चार्ज नावाची इकडे बघा. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला काय असतो बघा? फॉर्मल चार्ज इज इक्वल टू टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बघा, टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस फ्री इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स अपॉन 2 हा फॉर्म्युला असतो. बारकाईने लक्ष द्या. परत एकदा काय फॉर्म्युला सांगितलं रे बाळा मी? टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस फ्री इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन अपॉन 2. आता एक्झाम्पल करून दाखव डायरेक्ट, तुम्हाला डायरेक्ट लक्ष देईल. इकडे बघा, आपण इथे एक्झाम्पल घेतलंय ओझोनचं. कशाचं घेतलंय बेटा? ओझोनचं. आणि ओझोनचं स्ट्रक्चर्स कसं असतं माहिती तुम्हाला? हे बघा इकडे सेंट्रल एक ऑक्सिजन असतो. काय असतो? सेंट्रल एक ऑक्सिजन असतो. आणि त्याला असे 2 बॉन्डेड ऑक्सिजन असतात. परत किती बॉन्डेड ऑक्सिजन असतात बेटा? 2 बॉन्डेड ऑक्सिजन असतात, बरोबर. ओके. आता बघा बाळांनो, हे 2 बॉन्डेड ऑक्सिजन आपण लावलेत, बरोबर. आता काय होतं बघा, ह्या दोघांपैकी एकापाशी काय बनवतो? एक ऑक्सिजन डबल बॉन्ड बनवतो, राईट. आता याने डबल बॉन्ड बनवल्यानंतर याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन किती राहतात बाळांनो तुम्हाला माहिती का? तर 4 राहतात. किती राहतात बेटा? 4. याच्याकडे किती राहतात? याने इथे बघा, इथे शेअर केलाय फक्त इथं, म्हणजे हे 2 झाले. तर अजून इथे किती राहतील याचं ऑक्टेट कंप्लीट व्हायसाठी? 6. आता सेंट्रल मेटलने 1, 2, 3 शेअर केलेत, म्हणजे इथे किती राहणार तुमचे? 2. बघा बरं कक्षामध्ये आहेत का त्याच्यात एवढे 8 आहेत का? बघा ना सेंट्रल आयटमकडे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे सेंट्रल आयटमच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. समजले इथपर्यंत? काही अडचण नाही. आता बघा, याला आपण म्हणलो 1 नंबर, याला आपण म्हणलो 2 नंबर, याला आपण म्हणलो 3 नंबर. आपल्याला काय करायचंय? यांचा काय करायचं माहिती का? फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला बघायचं की याच्यावरती काय चार्ज येऊ शकतो का? मायनस प्लस काय येऊ शकतो आपल्याला बघायचं. मग आता बघा कसं करू शकतो बघा. मग आपण बघूयात फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन फर्स्ट. कोणत्या ऑक्सिजनचा बघायचा आहे? पहिल्या ऑक्सिजनचा, इथल्या, बरोबर. आता बघा ऑक्सिजनचे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 6 मायनस फ्री इलेक्ट्रॉन किती दिसतात बेटा? 6 दिसतात मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती बघा बरं? 1 आणि 2. बॉन्डेड इलेक्ट्रॉन 2 आहे. डिवायडेड बाय काय वेळा त्याला? 2, बरोबर. बघा इकडे इज इक्वल टू, आता काय होईल? या दोघांचं काय आन्सर येईल? 0 मायनस 2/2 काय येईल बेटा? 1. आन्सर काय आला आपलं? -1. याचा अर्थ या कंपाऊंड्स मधले इथल्या एलिमेंट वरती काय असणार आहे? मायनस चार्ज. आलं इथपर्यंत? समजलं? ओके. याचा अर्थ त्याच्याकडे एक फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, याचा अर्थ असा होतो, बरोबर. आता सेकंड वाल्याकडे बघूयात आपण. सेकंड वाल्याकडे बघा, फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन नंबर 2.
आता ऑक्सिजन नंबर 2 कडे बघा, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6च, कारण ऑक्सिजनच आहे ना भाऊ, तर काय असणार आहे 6च, बरोबर. आता बघा 6 लिहिले, आता फ्री इलेक्ट्रॉन किती मात्र बाळा 1 आणि 2 किती आहेत बेटा 2 आहेत, 2 आहेत का 2 आहेत, ओके. मायनस आता बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती मोजा बरं, 1 2 3 4 5 6 आहेत का 6/2, ठीक आहे. आता चला करा बरं बाळांनो, ह्या दोघांची वजाबाकी किती होईल 4 मायनस ह्या दोघांचा भागाकार किती होईल 3, उत्तर किती आलं बेटा प्लसचा 1, याच्यावर तिथे काय चार्ज असणार होता तुमचा प्लस, समजलं. तर ही फॉर्म्युला आहे तुमचा फॉर्मल चार्ज काढण्याचा. डायरेक्ट तुम्ही एलिमेंटला बघून पण फॉर्मल चार्ज सांगू शकतात, बट ही कन्सेप्ट आहे म्हणून मी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, ठीक आहे. टेक्निकली मी सांगणार आहे कसं करायचं काय करायचं ते गोष्टी आपण बोलणारच आहेत, त्याच्याबद्दलचा काही वाद नाहीये. चला पुढे इकडे लक्ष द्या. आता कोणता राहिला आपला शेवटचा, ह्यो 3 नंबरचा, बरोबर 3 नंबरचा आहे ना, ओके. आता फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन नंबर 3 कोणावर बघायचं आपल्याला 3 वरती. आता 3 नंबरच्या ऑक्सिजनचे लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 6च, सगळ्यांचे 6 आहेत, याचे बी 6 आहेत. याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन किती बेटा 1 2 3 4 किती आहेत बेटा 4 आहेत, बरोबर. त्यानंतर बघा इकडे बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत बाळा मोज बरं 1 2 3 4, याचे बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत 4, सॉरी बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती त्याचे, बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे आता 1 2 3 4, 4/2, उत्तर काढा. या दोघांची वजाबाकी किती आली 2 मायनस या दोघांचा भागाकार किती आला 2, याचा किती आला 0, म्हणजे याच्यावरती चार्ज नाही. म्हणजेच ओझोन मॉलिक्यूलला नेहमी रिप्रेझेंट करत असताना तुम्हाला कसं करावं लागेल तुमच्या लक्षात आलेलं आहे. इथं सेंट्रल ॲटम, याच्यापैकी एक ऑक्सिजन अशा प्रकारची काय असतील लोन पेअर्स असतील, हा ऑक्सिजन इथे डबल बॉन्ड असेल, ज्याच्याकडे डबल बॉन्ड असतो त्या ऑक्सिजनकडे 4 इलेक्ट्रॉन असतात फ्रीमध्ये, हे लक्षात ठेवा. असं माहिती हे पण सांगतो, इथं 2 आहेत याच्यावर असतो मायनस चार्ज, याच्यावर असतो प्लस चार्ज. असं का असतं सर, कारण कंपाऊंडच्या स्टॅबिलिटीसाठी चार्ज येणं गरजेचं आहे, बरं का. ही होती कन्सेप्ट. आता एक लक्ष द्या. आता समजा जस्ट इमॅजिन करा की अशा प्रकारचं नसतं, तुम्हाला कंपाऊंड थोडं वेगळं दिलेलं असतं. समजा असं कंपाऊंड दिलेलं असतं CO3-2 असं एखादं कंपाऊंड दिले. आता तुम्हाला याला रिप्रेझेंट करायचं, काय करायचं याला रिप्रेझेंट करायचंय. सर आता आम्ही फॉर्मल चार्ज न काढता याला रिप्रेझेंट कसं करू शकतो, तर तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिलं यायला पाहिजे याचा सेंट्रल ॲटम कोण असणार आहे कार्बन, बिलकुल ना कार्बन आहे ना, कोण असणार आहे कार्बन. हे बघा कार्बन काढला मी, त्याला किती ऑक्सिजन लावायचे तर बाळा 3, किती ऑक्सिजन त्यासोबत 3, 4चा विचार करू नका, 3 कार्बन लावून 3 लावून द्या. किती ऑक्सिजन लावले त्याला मी 3 ऑक्सिजन लावलेले आहेत, बरोबर का, ओके. आणि जो कंपाऊंडला 4 दिलेला असतो तो असा बॉक्स काढून 4 द्यायचा असतो. काय करायचा असतो, असा बॉक्स काढून त्याच्यावरचा 4 द्यायचा असतो. आलं का डोक्यात, ओके. आता एक लक्ष द्या, हे चार्ज इनडायरेक्टली काय सांगतोय माहितीये का, हे जे -2 चार्ज आहे ना कोणत्या तरी ऑक्सिजनवरती प्रेझेंट आहेत, राईट. एकाच ऑक्सिजनवर 2 नाहीत, दोघांवर एक आहे. हे लक्ष द्या 2 मिनिटांसाठी. आता मला एक सांगा, कार्बन टोटल किती बॉन्ड बनतो स्वतः स्टॅबिलिटीसाठी 4 बॉन्ड बनवतो. किती बनवतो 4. आता इथं कार्बनने किती बनवले 3, याच्या अर्थ कार्बन कोणासाठी सोबत काय करणार आहे डबल बॉन्ड बनवणार आहे, बरोबर आहे. आता एक लक्ष द्या, आता कार्बन तर तुमचा स्टेबल झालाय 4 बॉन्ड बनवून, बरोबर. पण आता स्टेबल तुमचा ऑक्सिजन सुद्धा झालाय 2 बॉन्ड बनवून, कारण ऑक्सिजन किती बॉन्ड बनवतो 2च. ती ऑक्सिजन स्टेबल झालाय, बॉन्ड बनवायचे राहिलेत कोण रे, हे खालचे 2. याच्या अर्थ यांचा एक बॉन्डचं काय असणार इथं मायनस चार्ज शिल्लक असणार आहे. मायनस चार्ज म्हणजे फ्री एक इलेक्ट्रॉन असतो, काय असतो इलेक्ट्रॉन्स असतो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं तुमच्या CO3-2चं काय असणार आहे कंपाऊंड असणार आहे. तुमच्या आलं डोक्यात थोडंसं, हा कन्सेप्ट समजली तुम्हाला. कसल्याही प्रकारचा तुम्हाला ही उद्या काय एक्झाम्पल्स उद्या ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. विशेष काही नाही, खूप मोठं रॉकेट सायन्स नाही असं स्ट्रक्चर काढणं. काय केलं मी फक्त कार्बनला बॅलन्स केलं आणि मग हे दोघांनी एक बॉन्ड बनवायचा ठेवला होता. हे तर मला पक्का माहिती आहे की कार्बन जो असतो तो 4 बॉन्ड बनवेल, ऑक्सिजन जो असतो 2 बॉन्ड बनवतो. आता वरच्या ऑक्सिजन 2 ऑलरेडी बनवले तर त्याच्यावर चार्जची गरज आहे का नाही. पण खालच्यांनी बॉन्ड बनवायचे सोडले, त्यांनी 2 नाही बनवले, त्यांनी एकच बनवला. कारण 2 मग त्यांची इच्छा होती की आम्ही अजून एक बनवूयात, बट नाही बनवू शकत का, कार्बन नाही बनवू शकत. त्यांची बस इच्छा आहे, त्यांच्या इच्छाला काय करतात है ना, त्यांच्या इच्छाला काय करतात, कार्बनची इच्छा नाही ना. त्याच्यामुळे त्या खाली दोघांवरती काय राहणार आहे एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार आहे. आणि शिल्लक इलेक्ट्रॉन नेहमी मायनसनी दाखवला जातो. कशाने दाखवला जातो मायनसनी. आलं डोक्यात इथपर्यंत, ओके. दुसरी गोष्ट अजून एक मी तुम्हाला कंपाऊंड दाखवलं बाळांनी, लक्ष द्या. मी तुला असं कंपाऊंड दाखवलं आता 2 मिनिटापूर्वी. इकडे बघा
अशा प्रकारचं कंपाऊंड दाखवलं होतं. डबल बॉन्ड कोणी कोणा घेतला आणि चार्ज कोणी कोण दिलं तरी चालतं बरं का. डबल बॉन्ड मध्ये रेझोनन्स असतो. काय असतो? रेझोनन्स. कारण तुमचे डबल बॉन्डचा जो इथला बॉन्ड असतो ना त्याला म्हणतात पाय बॉन्ड. काय म्हणतात? पाय बॉन्ड. आणि पाय बॉन्ड काय दाखवतात? डिलोकलायझेशन. काय दाखवतात? डिकोलोकलायझेशन. तुम्ही शिकलेल्या या गोष्टी आहे ना. डिकोलोकलायझेशन होतं म्हणजेच ते रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतात. आता एक लक्ष द्या, ही पण कन्सेप्ट लगेच क्लिअर करून घेऊयात. रेझोनन्स नावाची लगेच 2 मिनिटात कन्सेप्ट आपण क्लिअर करू. एक लक्ष द्या. रेझोनन्स काय बघायचं आपल्याला? होय, काय बघायचंय? रेझोनन्स. रेझोनन्सचा अर्थ काय होतो माहिती का? डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड. आता एक लक्ष द्या. रेझोनन्स म्हणजेच काय? डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड. डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड म्हणजेच रेझोनन्स. आता सर हे पाय बॉन्ड काय असतं नेमकी ते सांगा. तुमच्या एखाद्या कंपाऊंड्स मध्ये जिथे डबल बॉन्ड येतो ना बाळांनो, त्यातला एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो. आणि जिथं सिंगल बॉन्ड असतात ना ते सगळे सिग्मा बॉन्ड असतात. तिथं रेझोनन्स यायचं काही कारणच येत नाही. समजलं? ओके. आता एक्झाम्पल इकडे बघा. एक्झाम्पल बघा बाळांनो. आपण घेतला ओझोन मॉलिक्यूल म्हणजे O3. आता ह्या O3 ला कसं रिप्रेझेंट करू शकतो? हा ऑक्सिजन आहे, राईट. बघा ह्या ऑक्सिजनचं काय केलं आपण? या साईडला ऑक्सिजनला डबल बॉन्ड दिला, या साईडला ऑक्सिजन दिला. इथं चार्ज तुम्हाला माहिती आहे, इथं चार्ज प्लस येणार आहे. का प्लस येणार, का मायनस येणार ते परत एकदा सांगतो. बारकाईने ऐका. O3 आहेत, 3च ऑक्सिजन आहेत म्हणजे कोणतरी ऑक्सिजन सेंटरला राहणार आहे आणि कोणतरी बॉन्ड बनवणार आहेत. बरोबर. त्यानंतर जो ऑक्सिजन सेंटरचा ऑक्सिजन आहे हा 2च बॉन्ड बनवू शकतो, पण यांनी किती बॉन्ड बनवलेत? 1, 2 आणि 3 बॉन्ड बनवलेत. आता इलेक्ट्रॉनची कन्सेप्ट सांगत नाही मी, बॉन्डची कन्सेप्ट सांगतोय. लक्षात तुमच्या? कन्फ्युज होऊ नका. मग 3 बॉन्ड बनवलेत. आता ह्या ऑक्सिजन सेंटर ऑक्सिजन तर किती बॉन्ड बनवतो? 2च, बट बनवले 3 म्हणून त्याच्यावरती काय आलाय? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आता ह्यो खालचा ऑक्सिजन बिचारा 2 बॉन्ड बनवतो. कोणत्या ऑक्सिजन 2च बॉन्ड बनवतो, बट त्याने बनवलं एकच म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. कमी बॉन्ड बनवला का निगेटिव्ह चार्ज, ज्यादा बॉन्ड बनवला की पॉझिटिव्ह चार्ज. कळली कन्सेप्ट बॉन्डची? ओके. आता याचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं असेल? इकडे बघा. रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणजे काय? रेझोनन्स स्ट्रक्चरचा अर्थ होतो की हा पाय बॉन्ड फक्त या साईडला शिफ्ट होणार आहे. कुठे होणार आहे? हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होणार, चार्ज इथं शिफ्ट होणार. आलं डोक्यात तुमच्या? काय डोक्यात आले की पाय हे बॉन्ड, हे जो पाय बॉन्ड आहे इकडे बघा, यामधला कोणताही लक्षात ठेवा, इथं डबल बॉन्ड आहे. इकडे बघा अशी डबल बॉन्ड दिसला कुठं बी, त्यातला एक पाय बॉन्ड असतो. कोण असतो? पाय बॉन्ड. आणि एक कोण असतो? सिग्मा. कोणालाही पाय म्हणा, कोणालाही सिग्मा म्हणा. आलं लक्षात? ओके. आता समजा जस्ट इमेजिन करा की हा पाय बॉन्ड हा कोण आहे? तुमचा सिग्मा बॉन्ड आहे. तर यातला पाय बॉन्ड फक्त शिफ्ट होतो. काय होतो? शिफ्ट होतो. आणि मग चार्ज पण इकडे शिफ्ट होईल. आलं लक्षात तुमच्या? म्हणजेच कसं बघा, हा इथं डिलोकलायझेशन दाखवेल तर हा इथं डिलोकलायझेशन दाखवेल. ठीक आहे, समजलं? आणि चार्ज फॉर्मेशन इथं होईल. अशी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. मग इथं काय केलं? तुमचा ऑक्सिजन काढलाय. कोण काढलाय? ऑक्सिजन काढलाय. बरोबर. आता ऑक्सिजन काढल्यानंतर ह्या ऑक्सिजनची डबल बॉन्ड होता ना, याला फक्त इथं काढून द्या. याचा डबल बॉन्ड फक्त कोणा शेजारी आणा? याच्या शेजारी आणा. समजलं? झालं. याचे याला इलेक्ट्रॉन देऊन टाका. इथं याचे 4 इलेक्ट्रॉन देऊन टाका, याचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाका, याचा पॉझिटिव्ह चार्ज देऊन टाका, याचा निगेटिव्ह चार्ज देऊन टाका. हे आहे रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ ओझोन मॉलिक्यूल. कुणाचा काढलाय मी? ओझोन मॉलिक्यूल. O3 म्हणजेच ओझोन. O3 म्हणजेच काय? ओझोन बाळांनो. तर यावरून सुद्धा क्वेश्चन्स येत असतो. लक्षात ठेवा. तर तुमच्या ओझोन मॉलिक्यूलचे किती रेझोनन्स स्ट्रक्चर असतात बेटा? ओनली अँड ओनली किती असतात? 2. हे लक्षात ठेवा. ओझोन मॉलिक्यूलचे किती रेझोनन्स स्ट्रक्चर असतात? 2. समजलं? ओके. तर हे तुम्हाला डोक्यात आता ठेवायचं आहे. हा, काही अडचणी नाही. आता म्हणजेच डिलोकलायझेशन. डिलोकलायझेशन म्हणजे जागा बदलणे. डिलोकलाइज होणे म्हणजेच काय? जागा बदलणे. म्हणजेच मी तुला इथून उठून इकडे बसवला, तुझं डिलोकलायझेशन झालं. तुझी फक्त काय केली? जागा बदलवली. तशा कन्सेप्टला आपण काय म्हणतो? रेझोनन्स. काय म्हणतो? रेझोनन्स. ऑर्गॅनिक मध्ये आपण रेझोनन्स इफेक्ट डिटेल शिकणार आहोत. बट त्या केमिकल बॉन्डिंग्स मध्ये सुद्धा काही क्वेश्चन रेझोनन्सचे आलेले आहेत, म्हणून मी ती रेझोनन्स नावाची छोटीशी कन्सेप्ट घेतली आहे. ही डिटेल कन्सेप्ट तुमची जीओसी मध्ये होणार आहे, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आलात? कोणाला काही अडचणी नाही? चला पुढे. ओके, पुढचा जो मेन पार्ट आहे तुमचा तो आहे जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन. काय पार्ट आहे? जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन. सगळ्यात IMP आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन. बरं का, लक्षात ठेवा. बर, ही कन्सेप्ट सांगत असताना थोडं लक्ष द्या माझ्याकडे. ही कन्सेप्ट सांगत असताना 2 मिनिटासाठी लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला पाठ काय करायचं ते सांगतो. हे पाठच झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पाठच झालं पाहिजे. बघा इकडे पाठ काय करायचं बघा. हायब्रिडायझेशन कोणकोणत्या प्रकारचे असतात? sp2 असतं. काय असतं? sp2. नंतर कोण असतो? sp3. नंतर कोण असतो? sp3d असतो. त्यानंतर कोण असतो? sp3d2 असतो, है ना.
अजून याच्यात एक लिहायचं राहिलं माझ्याकडून. sp पण असतो बाळा आपला. कोण असतो? सॉरी 2 मिनिटं. शिफ्ट नाही हो राहिले. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पुढे लिहून देतो मी. 2 मिनिट थांबा. याच्यात अजून एक कोण असतो आपला? पेन सिलेक्ट करावं लागेल. बरोबर आहे. मला वाटलं तर याला थोडं खाली घेईल मी आणि SP वरती लिहिल, पण तसं काय होत दिसत नाहीये बेटा. ठीक आहे, मग आपण याला काय करूयात, इथं SP लिहूयात. बरोबर. आता बघा, SP हायब्रिडायझेशन असलं, हे काय लिहिलंय मी माहिती आहे का? हायब्रिडायझेशन. काय लिहिलंय बाळा? हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कोणकोणत्या प्रकारचे असतात? SP, SP2, SP3, SP3D, SP3D2. ठीक आहे, एवढे असतात. आणि D3 पर्यंत जातच नाही तुमचे. ऑर्बिटल डायग्राम जातच नाही, ऑर्बिटल जातच नाही, त्यापर्यंत इथपर्यंत असतात. आता SP हायब्रिडायझेशन असलं की जॉमेट्री काय असते? लिनियर. काय असते? लिनियर. SP2 असले की असते ट्रायगोनल प्लेनर. काय असते बेटा? ट्रायगोनल प्लेनर. SP2 असते का? असते ट्रायगोनल प्लॅनर. कोणते असते बेटा? ट्रायगोनल प्लॅनर. SP3 असेल की टेट्राहेड्रल. काय असते? टेट्राहेड्रल. आणि SP3D ची काय असते? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. का पिरॅमिडल फक्त बाळांनो? बाय पिरॅमिडल. काय असते? बाय पिरॅमिडल. सॉरी, बाय पिरॅमिडल. त्याच्यानंतर ही काय असेल तुमची जॉमेट्री शेवटची? ऑक्टाहेड्रल. काय असते? ऑक्टाहेड्रल. आता एवढ्या जॉमेट्री ज्याच्या पार्ट आहेत ऑक्टाहेड्रल, ज्याच्या पार्ट आहेत त्याला जीओसीचा पार्ट म्हणजे हायब्रिडायझेशन जॉमेट्रीचा पार्ट सगळा कळणार. पण एवढं पाठच करायचे. काय करायचे? पाठच करायचे. पार्ट हे तुमच्या लन असायला हवं. काय असायला हवं? लन. ठीक आहे, यांचे बॉन्ड अँगल पण आपण सांगूयात, त्याच्याबद्दलचा काही वाद नाहीये. ठीक आहे, आता बघा, आता याच्यात सगळ्यात मेन पार्ट आहे, आपण काय करूयात? मॉलिक्यूलचा शेप कसा असायला पाहिजे काय विचार करू शिकूयात आपण. मॉलिक्यूलचा शेप. आता हे पाठ केलं सगळ्यांनी व्यवस्थित, लन झालं सगळ्यांच्या. ठीक आहे, आता इकडे बघा, जर तुमची जॉमेट्री लिनियर असेल, काय असेल बाळांनो? लिनियर. काय असेल? लिनियर असेल तर तुमचा मॉलिक्यूल्स 180 डिग्रीच्या अँगल्स मध्ये असतो. लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा एक मॉलिक्यूल्स आहे ए आणि त्यासोबत जुटलेला मॉलिक्यूल्स आहे बी. तर याला कशी असेल याचा शेप? याचा शेप असतो ए सेंटरला असतो आणि बी पुढे 180च्या अँगल्स मध्येच कनेक्ट असतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये बनणारा दोघांचा अँगल किती असतो तुमचा? 180 डिग्रीचा. कळलं सगळ्यांना? म्हणजेच लिनियर मॉलिक्यूल्स म्हणजे कसा? स्ट्रेट. कसा बेटा? स्ट्रेट. आता मी समजा ही लाईन खिचली आणि हिला विचारलं इथे अँगल किती बाळा, तुम्ही काय म्हणणार सर? 180 डिग्री म्हणणार ना बाळा? 180 डिग्री. करेक्ट ना? समजलं ना? मग याचा कसा शेप काढलाय मी? 180 मध्ये काढलाय. समजलं? ओके. आता इकडे बघा, एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो मी आता याच्याबद्दलचे. आता बघा, याच्यामध्ये आपलं एक एक्झाम्पल दिलेलं आहे CO2. कोण दिलेला आहे बेटा? CO2. CO2 चा शेप कसा असतो माहिती का? लिनियर. म्हणजे CO2 कसा काढला जातो माहिती का? C डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O. कसा शेप आहे CO2 चा? लिनियर. सर लिनियर कमून तर तुमच्या CO2 चा हायब्रिडायझेशन SP2 आहे. काय बेटा? SP2 आहे. आता हायब्रिडायझेशन काढायची कन्सेप्ट सांगतो, रूल लिहून देतो. हायब्रिडायझेशन कसं काढायचं? फास्ट. कसं काढायचं? फास्ट. ते आपण शिकणार. इकडे बघा, आता हे जॉमेट्री ना हायब्रिडायझेशन सोबत शिकूयात आपण, तुम्हाला ज्यादा कळेल. ठीक आहे, नाही कळलं तर मला विचारा. इकडे बघा, हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट काय? हायब्रिडायझेशनचा अर्थ काय होतो? तो मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. नाही समजलं? वाह. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स म्हणजेच हायब्रिडायझेशन. मग ऑर्बिटल कोण कोण असतात तुमचे? S P D F. यांचं मिश्रण हे सोबत कंबाईन होणं त्याला काय म्हणतात बाळांनो? हायब्रिडायझेशन. मग आता हायब्रिडायझेशन मध्ये तुम्ही बघितलं ना लिहिताना गधड्यांनो की मी असं SP2 लिहिलंय का फक्त मी S2 लिहिलं? P2 असं लिहिलं का? नाही. तर इथं S ऑर्बिटलचं आणि P ऑर्बिटलचं काय होतं? कॉम्बिनेशन, मिक्सिंग. समजलं? ओके.
आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय कळलं तुम्हाला? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. आणि ऑर्बिटल्स कोण असतात तुमचे? SPDF. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? काही डाऊट आहे? नाही, डोक्यातच ठेवायचं हे. ठीक आहे, आता पुढे चला. आता एक लक्ष द्या सगळ्यांनी बाळांनो, मी सांगतो इकडे बघा. आता आपलं हायब्रिडायझेशन काढताना एक 2 ते 3 गोष्टी यायलाच पाहिजेत. हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला काय असतो बघा? हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला काय असतो बघा? हायब्रिडायझेशन इज इक्वल टू बघा, हायब्रिडायझेशन इज इक्वल टू सेंट्रल ॲटम. माहिती सगळ्यांना सेंट्रल ॲटम? हां, नाही माहिती? सांगतो. सेंट्रल ॲटम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्लस 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 नंबर्स ऑफ बॉन्डेड ॲटम, नंबर्स ऑफ बॉन्डेड ॲटम डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला असतो. आता तुम्ही म्हणाल सर फॉर्म्युला कोटिफिकेट सांगितलं राव आम्हाला कसं कळेल? थोडं लक्ष द्या, मी सांगतो कसं कळेल तुम्हाला. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता फक्त हायब्रिडायझेशनची कन्सेप्ट डोक्यात राहू द्या. आता बघा 2 मिनिटासाठी आपण काय केलं, फक्त याच्यामध्ये नंबर ऑफ बॉन्डेड ॲटम्समध्ये तुमच्या ऑक्सिजनची संख्या लिहिली जात नाही. जेव्हा आपण बघा एक रूल्स लक्षात ठेवा, रूल्स बघा. जेव्हा आपण बघा इकडे मराठीत सांगतो, मराठी कळतं सगळ्यांना? जेव्हा आपण सगळ्याला कळतं ना? नाही तर हिंदीतून घेऊ का? नाही ना, समजतं ना मराठी? ठीक आहे. जेव्हा आपण सेंट्रल ॲटम सोबत ऑक्सिजन कोण बेटा? ऑक्सिजन कंबाईन असेल, जेव्हा पण ऑक्सिजन कंबाईन असेल तर त्याची बॉन्डेड नंबर लिहित नाहीत. इकडे बघा सगळ्यांनी, लिहित नाहीत. मी एकदम सुंदर कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, शॉर्टकटच सांगतोय बट सुंदर सांगतोय, लक्ष द्या. आता बघा, आता हा रूल्स लक्षात ठेवायचा, पहिला रूल्स. आता मला एक सांगा, कोण आहे आपल्याला आपल्या CO2 हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचंय या फॉर्म्युल्याप्रमाणे सर करणार आहेत. आता बारकाईने लक्ष द्या. तुमचा CO2 आहे, एक लक्ष द्या बरं माझ्याकडे, बारकाईने बघा. हे CO2 आहे बाळा. ओके, CO2 आहे सर, कळलं. आता मला एक सांगा, सेंट्रल ॲटम कोण आहे इथं? पक्का कार्बन. कोण आहे? कार्बन. हा, बोल जरा, कळू दे. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 4 असतात का? 4 प्लस ऑक्सिजनची संख्या लिहितो का आपण बॉन्डेड ॲटमची? नाही. तिथे रूल लिहून दिलाय सरांनी, नाही लिहायची. मग इथे काय लिहू शकता तुम्ही? का तर ऑक्सिजन आहे म्हणून. आलं लक्षात? डिवायडेड बाय कायचा फॉर्म्युला आहे? 2चा. आलं लक्षात? ओके. इज इक्वल टू उत्तर किती आलं तुमचं? आता किती आलं? 2. याचा अर्थ एसचा 1 ऑर्बिटल असेल आणि पीचा किती ऑर्बिटल असेल? 1. कारण एकचा सर एसचा एकच कसा असेल? एसचा बॉक्स किती असतो? 1 म्हणून एकच असतो आणि पीचे बॉक्सेस 3 असतात, म्हणजे पीचे 3 पर्यंत ऑर्बिटल येऊ शकतात. बट इथला 1 नंबर जर आपण एस मध्ये टाकला तर 1 नंबर कोणात जाऊ शकतो? पी मध्ये. म्हणजे पी किती झालं तुमचा? S1 आणि P1. म्हणजे काय झालं तुमची कन्सेप्ट? S1 P1. S1 P1 लिहायची गरज असते, त्याला काय लिहू शकतो फक्त आपण? SP. आणि म्हणून तुमच्या CO2 हायब्रिडायझेशन काय आहे? SP. काय आहे? SP. ते चुकून झालंय. SP2 काय आहे? SP आहे. काय असतं हायब्रिडायझेशन? SP. आणि ज्याचं हायब्रिडायझेशन SP असेल त्याची जॉमेट्री काय असते? लिनियर. काय असते? लिनियर. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा, हे कळलं तुम्हाला इथपर्यंत? ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया त्याचा. हे बघा, सेकंड एक्झाम्पल घेतलं मी, BF2. कोण घेतला बेटा? BF2. ठीक आहे, बेकार फिंदरी. ठीक आहे, पुढे चला. ठीक आहे, लक्षात ठेवा BF2. आता बघा, आता हे बेरिलियम आहे तुमचा. कोण बेटा? बेरिलियम असतो कुठं? पिरियोडिक टेबलच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये. आणि जो पिरियोडिक टेबलच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये येतो त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण किती असतात? 2च. किती असतात? 2च. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती अटॅच आहेत बाळा त्याला? आता नंबर ऑफ ॲटम किती अटॅच आहे इथं? 2. ऑक्सिजन आहे का तो? नाही. मग त्याचे लिहू शकतो आपण, त्याचे लिहू शकतो. कळलंय का? 1 मिनिट, इथपर्यंत कळलं? ओके. डिवायडेड बाय किती बाळांनो? 2. आता किती उत्तर येईल तुमचं? 4/2. तर उत्तर किती आलं? 2. परत त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार तुमचं? SP. काय असणार आहे? SP. याचा अर्थ बेरिलियम, जो तुमचा बेरिलियम फ्लोराइड आहे, याची जॉमेट्री काय असेल? लिनियर. ज्याचं हायब्रिडायझेशन SP त्याची जॉमेट्री लिनियर. काय असेल? लिनियर.
कळलं सगळ्यांना इथपर्यंत? काय अडचण आहे? हॅबिटायझेशन वरून 100% नीटमध्ये क्वेश्चन असतो, 100%, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात बरं का. हॅबिटेशन यायलाच पाहिजे, कॉमन गोष्ट आहे. बरं, लिनियर जॉमेट्री कळलं सगळ्याला? हा, आपण दुसरी जॉमेट्री बघूयात. कोणती बघायची आपल्याला? ट्रायगोनल प्लॅनर. कोणती बघायची आहे? ट्रायगोनल प्लॅनर. लिनियर नंतर कोणती जॉमेट्री येते तुमची? ट्रायगोनल प्लॅनर. ठीक आहे, आता ट्रायगोनल प्लेनर मध्ये चला. ट्रायगोनल प्लेनर नावाची सेकंड जॉमेट्री आहे बरं का. आता याचा आपण एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल घेतला आपण बॉयफ्रेंड तिसरा. ठीक आहे, BF3 लेविस ऍसिड, भिकारी. ठीक आहे, लक्षात ठेवा, तिसरा बॉयफ्रेंड नेहमी भिकारी असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून लेविस ऍसिड हा भिकारी असतो आणि म्हणून तो नेहमी लेविस बेसच्या लोन पेअरला ऍक्सेप्ट करतो आणि म्हणून त्याला ऍसिड म्हणतात. ही कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवेल, तुम्ही काळजी करू नका. हे लक्ष द्या. BF3 आहे ना. आता ह्या BF3 मध्ये बघा, हा बोरॉन आहे की नाही? आता मला एक सगळ्यात सोपं आहे ना, सगळ्यांनी माझ्याकडे 2 मिनिटांसाठी लक्ष देता. मी तुम्हाला 2 मिनिटात रिकॉल करतो की तुम्हाला कोणकोणते इलिमेंट ॲटलिस्ट माहीत असायला पाहिजेत, ॲटलिस्ट माहीत असायला पाहिजेत आणि त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहीत असायला पाहिजेत. तर सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. 2 मिनिटासाठी ही कन्सेप्ट मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी शिकवतोय. एक लक्ष द्या. सगळ्यात मेन तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. आता माझ्या लर्न आहेत सगळे, तर मी खपाखप सांगतोय, फटाफट सांगतोय, आहे ना. बट तुमच्या लर्न नाहीत ना, तर 2 मिनिटासाठी लक्ष द्या, मी करून दाखवतो. इकडे बघा, तुमचा जो पहिला ग्रुप आहे पिरियड टेबलचा, एस ब्लॉक. कोण रे बाळा? एस ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये लक्ष द्या, बार काही नाही बरं का पोट्ट्यांनो. इथवर हायड्रोजन असतो, खाली कोण असतो मग? बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, कॅल्शियम, फ्रान्सियम. एवढे एलिमेंट कुठे येतात रे तुमच्या एस ब्लॉकच्या पहिल्या ग्रुपमध्ये? कळलं इथपर्यंत? ओके. एस ब्लॉकचा हा पहिला ग्रुप झाला. एस ब्लॉकचा दुसरा ग्रुप बघा, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. हा झाला दुसरा ग्रुप. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. आता याच्यापैकी कोणताही इलिमेंट आला रे आला की यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असतो. किती असतो? 1. याच्यापैकी कोणी बी सेंट्रल ॲटम येऊ द्या, इलेक्ट्रॉन किती असणार त्याच्याकडे? 1च. याच्यापैकी कोणता पण, याच्यापैकी कोणता पण आला तर यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार बाळा 2. किती असणार आहेत? 2. म्हणून पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा यांतला बेरिलियम आला होता त्यावेळेस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती वापरले सरांनी? 2. कळलं सगळ्यांनी इथपर्यंत? मी एकदम शुद्ध मराठी शिकवतो, हा लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, नाही गावाकडे मराठी शिकतोय, शुद्ध मराठीत नाही. तर तुम्हाला यायला पाहिजे आता. ठीक आहे, आता संधी नाही, हा परत शिकायला हिला संधी आहे. हा, पुढे आपण बघूयात एस ब्लॉकचे एवढे एलिमेंट बाळा. हा, आता आपण शिकणार आहेत पी ब्लॉकला. कोणला शिकणार आहेत? पी ब्लॉक. पी ब्लॉक कोणला माहित नाहीये? ग्रुप नंबर 13 ने चालू होतो. त्यानंतर ग्रुप नंबर 14, 15, 16, 17 आणि 18 एवढे ग्रुप कोणामध्ये? अरे 13, 14, 15, 16, 17, 18 बरोबर आहे. एवढे ग्रुप कोणामध्ये येतात? पी ब्लॉक्समध्ये. तर तुम्हाला फक्त आणि फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनसाठी किंवा तुमच्या सेंट्रल ॲटमसाठी एस आणि पी ब्लॉकचेच एलिमेंट पाठ असायला पाहिजेत. किती सोपं आहे ना? लय सोपं आहे ना? पण तुम्ही ते काय करत नाहीत. ठीक आहे, बर. आता ग्रुप नंबर 13 मध्ये कोण कोण येतं? तर बारकाईने लक्ष द्या. ग्रुप नंबर 13 मध्ये येतो बैंगन, आलू, गाजर, ईन, थैली. ठीक आहे, म्हणजेच कोण माहिती का? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. हे तुमच्या ग्रुप 13 मध्ये येतात. ग्रुप 14 मध्ये कोण येतं रे बाबड्या? बघ इकडे, का, सी, गये, संत पंडित. काशी गये संत पंडित. पीडी नसेल ते पीबी असतं. काय असतं? पीबी. सॉरी हा, इथं पीबी असतो. ठीक आहे, आता याचे नाव पण सांगतो बघा. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन अँड लीड. ठीक आहे, पुढे 15 नंबरमध्ये बघा इकडे, नाना, पाटेकर, ऐश्वर्या, सब, भिकारी. ठीक आहे, तर याच्यापैकी कोणी आलं यांची सांगणार मी आता तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, टेन्शन घेऊ नका. आता इकडे चला, इथे कोण आहे? ओ, स, से, टी, पो. ग्रुप नंबर किती बाळा? 16. ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17 मध्ये लक्ष द्या. फिर, कल, बहार, आई, आंटी. वा 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 वा, आमच्या पोरांना तर लईच मजा. मग फिर, कल, बहार, आई, आंटी. ठीक है, ठीक है ना? देखो कैसे हंस रहे है ना? देखो आपकी स्माइल कितनी भारी हो गई है ना? क्या साइल? हाँ हाँ, चलो अभी ग्रुप नंबर 18 बेटा, जो सबसे इंपॉर्टेंट है. जब भी मैं आपको पीरियड टेबल्स के बारे में कुछ पढ़ाऊंगा एग्जाम के लिए,
तब लगने वाला इलेक्ट्रॉनिक कंप्रेशन के लगने वाला जो ग्रुप होता है इसको बोलते हैं नोबेल गैसेस। क्या बोलते हैं? नोबेल गैसेस। तो नोबेल गैसेस को भी लर्न करना है बघा। नोबेल गैसेस के लिए हीना, नेहा, ऐश्वर्या, करीना, जेरोक्स, रंगीन। ठीक है, हिना, नेहा, ऐश्वर्या, करीना, जेरोक्स यांची कशी आहे? रंगीन जेरोक्स है ना। आजकल के बच्चों को 4K लगता है भाई। अभी एचडी में भी कुछ नहीं होता, अल्ट्रा एचडी में भी कुछ नहीं होता। आजकल क्या लगता है? 4K, है ना। जमाना बदल रहा है भाई दिन ब दिन, है ना। क्या साहिल बहुत हंस रहा है भाई? ठीक है, मैं नहीं हंसा रहा हूं भाई आपको, आप ही हंस रहे हो। ठीक है, चलो अभी बेटा मैं आपको थोड़ी समझाने की कोशिश करता हूं। चलो बेटा, ये लर्न करना है आपको, ये मजाक का पार्ट छोड़ना है और आपको लर्न करना है कंसेप्ट को। अभी देखो बेटा, ये ग्रुप वाला कोई भी आता है ना भाई, ये ग्रुप वाला कोई भी आता है ना भाई, इसके वैलेंस इलेक्ट्रॉन 3 होते हैं। ये ग्रुप वाला कोई भी आता है ना, चाहे कार्बन आने दो, चाहे जर्मेनियम आने दो, चाहे सिलिकॉन आने दो, इनके वैलेंस इलेक्ट्रॉन 4 होते हैं। ये ग्रुप वाला कोई भी आने दो भाई, नाना पाटेकर वाला ग्रुप वाला, उसके इलेक्ट्रॉन 5 होते हैं। ऑक्सीजन वाले फैमिली का कोई भी आने दो, इलेक्ट्रॉन 6 होते हैं। आपके बेटा एंटी वाले ग्रुप का कोई भी आने दो, इलेक्ट्रॉन 7 होते हैं। और नोबेल गैसेस वाला कोई भी आने दो, 8 होते हैं। इसलिए तो आप लोग बोलते हैं जो नोबेल गैसेस होते हैं इनका ऑक्टेट कंप्लीट होता है। ऐसा क्यों बोला जाता है? उसका रीजन ही है उनके वैलेंस शेल में कितना इलेक्ट्रॉन्स होते हैं? 8। इसीलिए ज्यादा कंपाउंड में यूज नहीं होते। समझ में आया? आपको ये पढ़ाया होगा किसी ने तो कि भाई जो नोबेल गैसेस होते हैं कंपाउंड्स बनाते नहीं है। क्यों नहीं बनाते बड़ा? वो इनर्ट होते हैं, किसी के साथ बॉन्ड नहीं बनाते, बिकॉज उनके ऑक्टेट में ऑलरेडी कितने इलेक्ट्रॉन्स होते हैं? 8 इलेक्ट्रॉन्स होते हैं। समझ में आया? ठीक है, चलो मैं अभी कंसेप्ट की तरफ जाता हूं और आपको कंसेप्ट के बारे में थोड़ा समझाता हूं। सब लोग ध्यान दीजिए। अभी चलो, अभी तो कोई दिक्कत नहीं आने वाली आपको, है ना। अब फटाफट से बता देंगे। अभी चलो, सेंट्रल एटम कौन है बेटा? इधर बोरॉन है। कौन है बेटा? बोरॉन है। बोरॉन है तो बोरॉन के वैलेंस इलेक्ट्रॉन कितने होते हैं? 3। नंबर ऑफ बॉन्ड इलेक्ट्रॉन कितने बेटा? 3 डिवाइडेड बाय 2। आंसर कितना आया भाई? 6/2, मतलब 3 आया भाई बेटा। ठीक है, 3 का मतलब होता है 1 रहेगा यस का ऑर्बिटल। यस का 1 होता है, पी के 3 होते हैं, डी के 5 होते हैं। ठीक है, याद रखना है आपको। ठीक है, तो बेटा देखो, एक तो ले लिया यस वालों ने, बचा पी में कितना बचेगा? 2। तो पी कितना आ रहा है? 2। तो इसका हाइब्रिडाइजेशन क्या रहने वाला है? sp2। क्या रहने वाला बेटा? sp2। समझ में आया? ठीक है, फिर आगे चले बेटा। आगे सेकंड एग्जांपल लेंगे इसका ट्राइगोनल का। सेकंड एग्जांपल हमने ले लिया AlCl3। क्या लिया बेटा? AlCl3। एल्यूमिनियम किसके कैटेगरी में आता है बेटा? 13 नंबर वाले कैटेगरी में आता है। 13 नंबर में आने वाला जो एलिमेंट होता है, वैलेंस इलेक्ट्रॉन कितने होते हैं बेटा? 3। उसके नंबर ऑफ बॉन्डेड इलेक्ट्रॉन कितना है बेटा? 3 डिवाइडेड बाय क्या करेंगे? 2। तो 3 + 3 बनेगा 6, 6/2। आंसर बनेगा 3। 3 के अंदर हाइब्रिडाइजेशन क्या आएगा? 1 आएगा यस, और पी के आएंगे 2, तो sp2। एक चीज समझ गए आप लोग? एक चीज आप लोग समझ गए, हाइब्रिडाइजेशन भी निकालने की जरूरत नहीं है भाई। जब भी कोई भी सेंट्रल एटम अगर ग्रुप नंबर 13 का आ रहा है तो इसका मतलब इसका हाइब्रिडाइजेशन क्या रहने वाला है? sp2। ये कंसेप्ट आप समझ गए हो? समझे क्या? ठीक है, हाँ, इस ग्रुप के लिए सिर्फ। हाँ, चलो, तो ट्राइगोनल प्लानर जो ज्योमेट्री होती है वो यही एलिमेंट दिखाते हैं। दूसरी बात, ज्योमेट्री कैसे निकालते ट्राइगोनल प्लानर? देखिए बेटा, ट्राइगोनल प्लानर को बिल्कुल ऐसा निकालते। 2 मिनट के लिए ध्यान देना सब लोग मेरे पास। देखो, सेंटर में निकालेंगे बोरॉन को, एल्यूमिनियम लिखा ना नीचे, नीचे वाले का दिखा, दोनों का सेम रहेगा, कोई दिक्कत नहीं है। ये निकाला मैंने एल्यूमिनियम, इसका इधर एक एटम रहेगा, इधर एक रहेगा, इधर एक रहेगा। ठीक है, आप लोग बोलेंगे नहीं सर मैं स्ट्रक्चर ऐसा निकालूंगा, मेरी मर्जी, मैं ऐसा निकालूंगा, ऐसा निकालूंगा, मैं कुछ भी करूंगा सर, मेरी मर्जी। सीएल कैसे लगाना है बेटा? तेरी मर्जी से नहीं चलेगा। हर किसी की एक आइडेंटिटी होती है। ठीक है, हर किसी की एक आइडेंटिटी होती है। समझ गए? तो बेटा इनकी ईएल की ज्योमेट्री यही होती है। इधर का एंगल कितना होना चाहिए? 120 डिग्री का होना चाहिए। दूसरी बात, सर ये ऐसा बॉन्डिंग क्यों नहीं निकाल सकते? तो आगे एक मैं कंसेप्ट पढ़ाने वाला हूं। जो कंसेप्ट मैं पढ़ाने वाला हूं उसका नाम है FESEPR। क्या है रे है भाई इतना बड़ा नाम? वैलेंशियल इलेक्ट्रॉन पीयर रिपल्शन थ्योरी। जो थ्योरी आपको बताती है कि आप इसके बॉन्ड एंगल ऐसा बॉन्ड नहीं निकाल सकते, आपको बॉन्ड ऐसा ही निकालना पड़ेगा।
वो थ्योरी पढ़ाऊंगा मैं, टेंशन मत लेना, नीट को आती भाई, उसकी पढ़ाने वाले हैं। लेकिन रुको यार, अभी तो क्या पढ़ाएंगे, अभी एविडेंस तो पढ़ाने दो, है ना, फिर पढ़ाएंगे यार, सब पढ़ना तो है। चलो ठीक है, तो आप लोग समझ गए कि सर इसका एंगल ऐसा बनेगा और इधर क्या क्या रहेगा, ऐसा सीएल लगवा देंगे, समझ गए। ठीक है, दूसरी बात आप समझ गए कि ट्रायंगोनल प्लानर जिसकी ज्योमेट्री होती है, इसके अंदर का जो बॉन्ड एंगल्स होता है ये होता है 120 डिग्री का। कितना होता है? वेरी गुड, एकदम क्लियर, समझ गए सब लोग। ठीक है, चले आगे। ठीक है, मैं सिर्फ ज्योमेट्री पढ़ा फटाफट से, ये समझ गए सब लोग। ठीक है, फिर आगे चले, आगे हम पढ़ेंगे बेटा आगे वाली ज्योमेट्री जिसका होता है टेट्राहेड्रल्स। क्या होता है बेटा? टेट्राहेड्रल्स। ठीक है, चलो टेट्राहेड्रल्स अभी फटफटक से बताना है आपको। टेट्राहेड्रल एग्जांपल क्या है बेटा? CH4। क्या एग्जांपल है? CH4। कार्बन के वैलेंस इलेक्ट्रॉन कितने होते हैं बेटा? 4। बॉन्डेड इलेक्ट्रॉन कितना है बेटा? 4 डिवाइडेड बाय 2। आंसर कितना आया? 8/2। आंसर कितना बनेगा बेटा? 4। 4 बनेगा। इसका मतलब देखो, S के लिए 1 होता है, P के लिए 3 होते हैं, D के लिए 5 होते हैं। समझे? लाइन खींच रहा हूं मैं, देखो तो S का 1 कट गया, बचे 3, तो 1 2 3 कट गए। इसका मतलब क्या बना? एक S और P का कितना बना बेटा? 3। तो टेट्राहेड्रल जो भी होता है इसका हाइब्रिडाइजेशन कितना होता है? sp3। इसकी ज्योमेट्री क्या होती है? जो टेट्राहेड्रल्स, sp3 हाइब्रिडाइजेशन की ज्योमेट्री क्या होती है? टेट्राहेड्रल्स। क्या होती है? टेट्राहेड्रल्स। समझ गए यहां तक? ठीक है, फिर इसका शेप जो होता है, क्या बोला मैंने? शेप। जो शेप होता है इसका शेप इस तरीके का होता है, करेक्ट एंड परफेक्ट इस तरीके का होता है। और इधर का एंगल जो होता है आई थिंक 104 का होता है। एक बार देखने दो मेरे को भाई, गलती ना होने जाओ, 2 मिनट। CH4 का बॉन्ड एंगल देखने दो। 104 होता है क्या? 108 होता है क्या? 9 होता है? हाँ 109 होता है, वही तो ना। गलती कर दूंगा ना तो आपको दिक्कत आएंगे पेपर्स में। तो 109 का बॉन्ड एंगल्स होता है, समझ गए आप लोग? ठीक है, ऐसा शेप होता है। ठीक है, ये हम समझने के लिए CH4 का ऐसा लिखते हैं बेटा, पर एक्चुअल CH4 का स्ट्रक्चर ए होता है। समझ गए आप लोग? ठीक है, अभी बेटा और एक कंसेप्ट पढ़ाने जा रहा हूं मैं जिसमें आपको सीखने को मिलेगा। अभी देखो, अभी इसके अंदर पढ़ाई देता हूं मैं, पढ़ाई देता हूं जिससे क्वेश्चन आता है, क्वेश्चन भी करेंगे हम। देखो बेटा, अभी हम एग्जाम्पल से चेंज करेंगे। एक एग्जाम्पल मैं लूंगा NH4 वाले का। किसका लूंगा? NH4 प्लस वाले का लूंगा। अभी ध्यान देना, इसका एवरेज कैसे निकालते हैं और चार्ज आता है तो कैसे लिखते हैं, ये पता होना चाहिए। समझे आप लोग? ठीक है, अभी चलो, अभी देखो, नाना पाटेकर का ग्रुप का कोई भी है, मैं क्या बोल रहा हूं, नाना पाटेकर ग्रुप का कोई भी आया तो वैलेंस इलेक्ट्रॉन 5 होते हैं। कितने होते हैं? 5। बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स कितना है बेटा? बॉन्डेड नंबर ऑफ एटम्स कितने बेटा? 4। अभी जब भी प्लस चार्ज आता है तो एक माइनस करना पड़ता है। क्या करना पड़ता है? माइनस। चार्ज प्लस है तो इलेक्ट्रॉन को माइनस करना है, ये याद रखना बेटा दिमाग में। तो चार्ज प्लस है तो माइनस होगा 1 इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय 2। सबको पता है दोनों की एडिशन होगी 9, 9 माइनस 1 डिवाइडेड बाय 2, तो क्या आएगा? 8/2। इसका मतलब आंसर क्या बनने वाला है? 4। और जिसका आंसर 4 आता है उसका हाइब्रिडाइजेशन sp3 होता है। समझे आप लोग? ठीक है, इसमें कोई डाउट ही नहीं है गुरुजी। फिर बेटा NH4 को कैसे निकालते हैं देख लो भला, सब लोग देखो। हाँ, मैं पूछूंगा आपको बेटा NH4 को ऐसा निकालते बेटा, सेम 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 ऐसा निकालेंगे, सिर्फ इधर रहेगा एक प्यारा सा चार्ज। स्ट्रक्चर्स निकालते समय भी आपको चार्ज देना बहुत जरूरी है। समझे आप लोग यहां तक? तो ये हो गई आपकी कंसेप्ट, समझ गई। अभी ज्योमेट्री, आगे वाली ज्योमेट्री पढ़ेंगे। आगे वाली ज्योमेट्री कौन सी बेटा? हमारी ट्राइगोनल बाय पिरामिडल। कौन सी बेटा? ट्राइगोनल बाय पिरामिडल्स। एग्जांपल लेंगे PCl5 का, ट्राइगोनल बाय पिरामिडल्स। मेरे को लगा था आप लोग डायरेक्टली हो जाएगा आपसे, लेकिन नहीं हो रहा है, आपको कल से बताना ही पड़ेगा। ट्राइगोनल्स बाय पिरामिडल्स मैंने 1 घंटे का लेक्चर मेंशन किया था, मेरे को लगा था 1 घंटे में हो जाएगा, लेकिन नहीं पॉसिबल है, कंसेप्ट नहीं हो रहे आपके। ठीक है, एग्जाम्पल थोड़ा टाइम लगने दो, कोई दिक्कत नहीं है, लेकिन समझो बात को। ठीक है, अभी देखो एग्जाम्पल है, एग्जाम्पल लिखा मैंने PCl5। अभी ध्यान से सुनना है भाई लोग, ये भी नाना पाटेकर का कैटेगरी का है, तो 5 वैलेंस इलेक्ट्रॉन है, प्लस इसके साथ नंबर ऑफ एटम्स इलेक्ट्रॉन 5 है, डिवाइडेड बाय 2 है, आंसर बनेगा 10/2, मतलब आंसर आएगा 5। तो 5 तो आपको पता है, S का एक ऑर्बिटल होता है, P के 1 2 3 होते हैं और D के 5 होते हैं। समझना है सबको, ये D के। अभी देखो 5 है तो ये किधर कट लिया, ये 1 2 3 4 और 5, इसका मतलब S का 1 ही आ रहा है। P के कितने कट रहे बेटा? P के 3 लाइन कट रहे, और D की कितनी लाइन कट रही बेटा? 1। तो 1 को ऊपर नहीं दिखाए तो भी चलता है। तो बेटा इसका हाइब्रिडाइजेशन क्या रहने वाला है हमारा? sp3
डी रहने वाला है, और जिसका हाइब्रिडाइजेशन sp3d होता है उसका नाम ट्राइगोनल पैरामिडल होता है। क्या होता है? ट्राइगोनल बाय पैरामिडल का शेप होता है। अभी इसका शेप कैसा होता है सर वो बताओ। देखो बेटा, ये शेप है, ये एक नीचे शेप है, इधर 2 लाइन है और इधर 1 लाइन, यही शेप होना चाहिए। तो इधर लगाएंगे हम 5, देखो, और इसके ऊपर से अभी क्वेश्चन आया था 2024 के नीट में, 24 के नीट में इससे क्वेश्चन आया था। क्या क्वेश्चन आया था मैं बता रहा हूँ, 2024 लास्ट ईयर क्या क्वेश्चन आया था मैं बता रहा हूँ। इस बार नहीं आएगा, डोंट वरी, टेंशन मत लेना। इस बार आने वाले टॉपिक में बताऊंगा, रुको टेंशन मत लेना, मैं बताऊंगा इस बार कहाँ से क्वेश्चन बनेगा। इस बार पक्का पक्का बनाऊंगा, आप टेंशन मत ले, टेंशन मत लेना, मैं बताऊंगा, ध्यान देना। अभी देखो ये वाला लास्ट ईयर ही आया है तो ये नहीं आएगा। इधर का बॉन्ड एंगल सबका सेम है क्या रे? क्या कम ज्यादा है? कम ज्यादा है। तो उन लोगों ने सेंटेंस दिया था कि पीसीएल बॉन्ड एंगल आर, ऑल बॉन्ड एंगल आर इक्वल्स, और तुम्हें इनकरेक्ट ढूंढना था, तो वही इनकरेक्ट हुआ ना, है ना? क्वेश्चन दिखाई देंगे आपको, क्वेश्चन दिखाई देंगे, रुको, बॉन्ड एंगल का क्वेश्चंस दिखाई ही देंगे। अभी बड़ा बड़ा नहीं किया है जूमिंग, ठीक है? बाकी क्वेश्चन को मैंने जूमिंग नहीं किया है ना। ठीक है, कोई दिक्कत नहीं, चलो ठीक है। हाइब्रिडाइजेशन समझ गए यहाँ तक, ठीक है? और लास्ट वाला हाइब्रिडाइजेशन कौन सा बचा है? ऑक्टाहेड्रल। कौन सा बचा बेटा? ऑक्टाहेड्रल। फिर आगे का पार्ट पढ़ाऊंगा और उधर करेंगे हम। है क्वेश्चन लिखा हुआ है मैंने, ऑक्टेहेड्रल्स। क्या करना है आपको? ऑक्टेहेड्रल्स, ठीक है? अभी ऑक्टेहेड्रल्स में क्या पढ़ेंगे आप लोग? देखो बेटा, ऑक्टेहेड्रल का जो हाइब्रिडाइजेशन होता है, एग्जांपल्स लेंगे इसका सबसे पहले तो। और ऑक्टेहेड्रल का सबसे फेवरेट एग्जांपल है SF6। क्या होता है? SF6, SF6, ठीक है? SF6 होता है, ठीक है? समझे आप लोग? ठीक है, अभी ध्यान से सुनना। अब ये सल्फर है कि नहीं भाई? है। इसके वैलेंस इलेक्ट्रॉन कितने होते हैं? कितने होते हैं इसके वैलेंस इलेक्ट्रॉन? सल्फर कहाँ है? सल्फर बाबा ओ से कहाँ गया है भाई? 6 होते हैं ना। ओ से टीपो, ऑक्सीजन के बाद कैटेगरी का है, तो कितना आएगा आपका? 6। कितना आएंगे बेटा? 6। नंबर ऑफ वैलेंस चार्ज इलेक्ट्रॉन 6 डिवाइडेड बाय 2, तो कितना आएगा भाई? 12 बाय 2, तो कितना बन रहा है बेटा? 6। 6 मतलब यस का 1, पी के 3, डी के 5, ठीक है? तो 6 के लिए कितना कट रहा है? देखो, यस का 1 कट रहा है, पी के कितने कट रहा है बेटा? 3, और डी के कितना कर रहे हैं? 2। तो इसका मतलब D2, sp3d2। क्या बनेगा? sp3d2। समझ गए? तो जिसकी ज्योमेट्री sp3d2 होती है उसका हाइब्रिडाइजेशन ऑक्टाहेड्रल्स होता है, ठीक है? समझ गए बेटा? समझ गए यहाँ तक? किसको दिक्कत है यहाँ तक? नहीं है, अच्छे से समझ गए आप? इससे बहुत ज्यादा क्वेश्चन आने वाले हैं अभी एग्जाम्स में, बहुत ज्यादा बोले तो बहुत ज्यादा क्वेश्चंस आते हैं ज्योमेट्री से, पक्का समझे? ठीक है, अभी हम क्या करते पता है? अभी हम करेंगे इससे आगे का पार्ट। उससे पहले मैं आपको एक चीज बताना चाहता हूं जो बहुत ही इंपॉर्टेंट से, हर बार हाइब्रिडाइजेशन से ज्योमेट्री नहीं आती। लेकिन कौन से एग्जाम्पल के लिए नहीं आती सर? बेटा, जिस एग्जाम्पल के अंदर सेंट्रल एटम के ऊपर होती है लोन पेयर। क्या होती है? लोन पेयर। सेंट्रल एटम के ऊपर अगर लोन पेयर है तो उसकी ज्योमेट्री अलग अलग होती है। क्या होती है? अलग अलग। तो मैं पीडीएफ दूंगा, उसमें से आपको सब ज्योमेट्री पढ़ना है। उसमें एक ही एग्जांपल मैं बताऊंगा। जो एग्जांपल हम बताने जा रहे हैं एग्जांपल है H2O। कौन सा एग्जांपल बेटा? H2O वाला, ठीक है? कौन सा है? H2O वाला। अभी ध्यान देना सब लोग, अभी देखो, ठीक है? H2O वाला देखो बेटा, अभी H2O वाले में देखो, अभी H2O में देखो, अभी H2O है, H2 के अंदर देखो, इसका सेंट्रल एटम कौन है बेटा? ऑक्सीजन है। ऑक्सीजन के वैलेंस इलेक्ट्रॉन 6 होते हैं। क्या होते हैं बेटा? 6। कितना होते हैं? 6 प्लस कितने में बॉन्ड इलेक्ट्रॉन है? 2 डिवाइडेड बाय कितना होगा? 2। आंसर कितना आएगा भाई? 8/2, मतलब आंसर कितना आएगा? 4। और जिसका आंसर 4 आता है उसका हाइब्रिडेशन क्या होता है? sp3। और इसकी ज्योमेट्री क्या पढ़ाया था मैंने? टेट्राहेड्रल्स। अभी ध्यान से सुनना, क्या पढ़ाया था मैंने? टेट्राहेड्रल। बट जो वाटर मॉलिक्यूल होता है H2O होता है, इसका शेप या तो ज्योमेट्री बेंट होती है। क्या होती है? बेंट। अरे सर ये क्या कर दिया आपने? अभी
ये तो नया क्लू डाल दिया आपने एक। बेटा ये नया क्लू नहीं है बेटा, इसके ऑक्सीजन के पास क्या होते हैं, लोन पेयर। क्या होते हैं, लोन पेयर। लोन पेयर के वजह से ऑक्सीजन मॉलिक्यूल्स कैसा बन जाता है, बेंट। कैसा हो जाता है, बेंट। इसका अगर कंसेप्ट आपको पढ़ा दूं, अभी देखो वाटर मॉलिक्यूल का हाइब्रिडेशन क्या है, sp3 है, तो sp3 की हिसाब से ज्योमेट्री क्या आने वाली थी, टेट्राहाइड्रल। सर पीछे पढ़ा है आप लोगों ने यार, sp3 है तो टेट्राहाइड्रल लिख दो। सर अभी क्या है बेटा, देखो इसके पास लोन पेयर्स होती है, मैं आपको प्यार से समझा रहा हूं क्या होती है, लोन पेयर। ये मैं ऐसा पेयर में सिखाने वाला, 2 मिनट रुकना, ये कैसे मैं आगे पढ़ाने जा रहा हूं, ठीक है। तो लेकिन इसका हाइब्रिडेशन sp3 होता है, लेकिन ज्योमेट्री कौन सी होती है, बेंट। कौन सी होती है, बेंट। समझ गए आप लोग, ठीक है। चले आगे, ठीक है। अभी हम एक इंपॉर्टेंट कंसेप्ट पढ़ेंगे, एमओटी एंड VSEPR थ्योरी। अब ये दोनों थ्योरी को कम मत समझना भाई, बहुत डेंजर है 11th की थ्योरी, ठीक है। इसमें से हम पढ़ने वाले ये वाली थ्योरी कौन सी पढ़ेंगे, हम VSEPR थ्योरी पढ़ेंगे। कौन सी पढ़ेंगे, VSEPR थ्योरी। VSEPR का मतलब होता है वैलेंस शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थ्योरी। बाबा सर इसका नाम ही इतना बड़ा है, नाम बड़ा है लेकिन समझने बहुत छोटा है। देखो ये थ्योरी क्या बताती है, ध्यान से सुनना। ये थ्योरी बताती है एलपी लोन पेयर रिपल्शंस इज ऑलवेज ग्रेटर देन लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन इज ऑलवेज ग्रेटर देन बॉन्ड पेयर रिपल्शन। सर हम समझे ही नहीं क्या बताना जा रहे हो आप, ध्यान से सुनना 2 मिनट के लिए, 2 मिनट के लिए ध्यान से सुनना। मैं बता रहा हूं आपको, जहां मैंने एलपी लिखा है उसका मतलब होता है लोन पेयर। क्या होता है बेटा, लोन पेयर। समझे, ठीक है। एलपी का मतलब क्या होता है, लोन पेयर। और आपका जो लिखा है ना मैंने B.P, इसका मतलब होता है बॉन्ड पेयर। क्या होता है, बॉन्ड पेयर। इसका मतलब क्या होता है, बॉन्ड पेयर। इसका मतलब क्या होता है, लोन पेयर। समझे, ठीक है। तो सर ने ऐसा लिखा, लोन पेयर रिपल्शन सबसे ज्यादा होता है किससे, लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन से। और लोन पेयर बॉन्ड पेयर रिपल्शन सबसे ज्यादा होता है किससे, बॉन्ड पेयर रिपल्शन से। तो अभी ध्यान से सुनना है कंसेप्ट को, एक एग्जांपल के साथ हम पढ़ते हैं। देखो एग्जांपल क्या है, देखो एग्जांपल है H2O। क्या एग्जांपल लिख रहे हैं हम, H2O। अब ध्यान से सुनना, ये जो H2O वाटर मॉलिक्यूल्स होता है, इसको मैंने कैसा लिख दिया, ऐसा। कैसे लिख दिया, 2 मिनट के लिए ऐसा लिख दिया, ठीक है। अभी ध्यान से सुनना, जो आपका वाटर मॉलिक्यूल्स होता है उसमें जो ऑक्सीजन होता है, वैलेंस इलेक्ट्रॉन कितने होते हैं बोलो, 6। कितने होते हैं, 6। उसमें से कितने इलेक्ट्रॉन ने बॉन्ड बनाई बताओ, 2 इलेक्ट्रॉन्स ने बॉन्ड बनाई। इसका मतलब कितने इलेक्ट्रॉन बचे उसके पास, 4 इलेक्ट्रॉन्स। ये जो 4 इलेक्ट्रॉन्स है उसमें से 2 इलेक्ट्रॉन पेयरिंग करेंगे और क्या बनाएंगे, लोन पेयर। लोन पेयर का मतलब होता है 2 इलेक्ट्रॉन का पेयरिंग। क्या होता है, 2 इलेक्ट्रॉन का पेयरिंग मतलब लोन पेयर। समझे, ठीक है। अभी मैं कहानी समझाता हूं आपको। मैंने इधर कंसेप्ट में क्या लिखा है, लोन पेयर रिपल्शन इज ऑलवेज ग्रेटर देन, मतलब सोच लो, ध्यान से सुनना मेरे पास, मेरी तरफ देख रहे हो सब, ठीक है। मेरी तरफ देखो, मेरे हाथ की तरफ देखो, हाँ ठीक है, इधर देखो। तो आप लोग देखी कैसे यार, एग्जांपल नहीं बताऊंगा, देखे कैसे मेरे को, है ना, देखना चाहिए। इतना मेकअप लगा क्यों आया मेकअप करके, ध्यान से सुनिए। देखो ऐसा किया है, देखो ऐसा है ना। मैं हाथ जोड़ के खड़ा नहीं हूं आपको कि भाई नीट पास करवा लो, है ना, मैं हाथ जोड़ता हूं नीट पास करवा लो भाई ऐसा बोलने के लिए खड़ा नहीं हूं मैं, एग्जांपल समझा रहा हूं, ध्यान से सुनना। ये जो सेंटर ईथर का मेरा, इसको मैंने रख दिया ऑक्सीजन को। किसको रखा, ऑक्सीजन को। ये किसको रख दिया मैंने, ऑक्सीजन को। इधर एक मेरा हाइड्रोजन है, इधर एक मेरा हाइड्रोजन है, ध्यान से सुनना। और ये एक लोन पेयर है मेरी, एक लोन पेयर है ना। लोन पेयर कितनी होती है ऑक्सीजन के पास, 2 होती है। तो एक लोन पेयर है, एक लोन पेयर है, ठीक है बेटा। ध्यान से सुनना, ये देखो, ये जो हाइड्रोजन है, ये जो हाइड्रोजन है और ये जो हाइड्रोजन है, ये इधर हाइड्रोजन है, इधर हाइड्रोजन है, इधर ही लोन पेयर है, ये लोन पेयर है। तो होगा क्या, देखो जैसे ही लोन पेयर, रिपल्शन मतलब अट्रैक्शन नहीं होता, रिपल्शन मतलब क्या होता है, दूर दूर ढकलना, दूर दूर ढकलना म्हणजे दूर लांब लांब करणे, त्याला रिपल्शन म्हणतात, कळलं। आता इकडे बघा, हे जशी लोन पेयर एकमेकाला रिपेल्स करेल, हे बघा हे सरळ असं स्ट्रेट आहे, जशी लोन पेयर एकमेकांना रिपेल्स करेल तर खालचा बॉन्ड अँगल हायड्रोजनचा कमी कमी होत जाईल, दिसतोय। लोन पेयर रिपेल होतीये तर बॉन्ड अँगल कमी होतोय। लोन पेयर रिपल्शन इज मैक्सिमम, बॉन्ड एंगल इज मिनिमम। लोन पेयर रिपल्शन इज मैक्सिमम, बॉन्ड एंगल इज मिनिमम। तो बॉन्ड एंगल कैसा बन गया, मिनिमम। क्यों बना भाई बॉन्ड एंगल मिनिमम, बिकॉज रिपल्शंस ऑफ लोन पेयर। सर ने पहले ही बोला था ना भाई, लोन पेयर रिपल्शन ज्यादा होता है, और इसको इलेक्ट्रॉन के पेयर को सर ने क्या बोला, लोन पेयर।
तो इसमें रिपल्शन होगा, जितना रिपल्शन लोन पेयर्स में होगा उतना बॉन्ड एंगल मिनिमम होगा। मैक्सिमम रिपल्शन ऑफ लोन पेयर, मिनिमम बॉन्ड एंगल। सिंपल कहानी बेटा, तो इतना बॉन्ड एंगल बन जाता है, समझे। और वाटर मॉलिक्यूल्स का जो बॉन्ड एंगल्स होता है ये कितना होता है बच्चा? 104। कितना होता है? 104 डिग्री का होता है। पता नहीं आपको? ठीक है, करवा लो फिर पता कितना होता है, एक बार बताओ मेरे को कितना होता है बॉन्ड एंगल्स वाटर मॉलिक्यूल्स का? 104 का ही होता है पक्का, 104 डिग्री का ही बॉन्ड एंगल होता है। इससे भी बहुत बार क्वेश्चंस आता है, ठीक है। तो कंसेप्ट मैंने बढ़िया समझा दिया है आपको कि लोन पेयर रिपल्शन सबसे ज्यादा होता है। अभी देखो यहां क्या क्या देखने को मिल रहा है, ध्यान से सुनना सब लोग। देखो ये दोनों के बीच में कौन सा रिपल्शन होगा? लोन पेयर, समझे, ठीक है। फिर इसमें और इसमें कौन सा रिपल्शन होगा? ये क्या है आपकी बॉन्ड पेयर और ये क्या है आपकी लोन पेयर। तो ये दोनों के बीच में कौन सा रिपल्शन देखने को मिलेगा? लोन पेयर बॉन्ड पेयर। फिर बेटा ये दोनों के बीच में कौन सा रिपल्शन देखने को मिलेगा? बॉन्ड पेयर। समझे अभी क्या कहानी भाई, है ना, समझ गए। तो बेटा इसी कारण से आपका जो वाटर मॉलिक्यूल्स होता है इसकी जो ज्योमेट्री होती है, इसके ज्योमेट्री के मैं नए 3 वर्ड्स बताने वाला हूं आपको, वो आपको याद रखना है बेटा। एक चीज याद रखना है, जो वाटर मॉलिक्यूल्स होता है, ध्यान से सुनना, जो वाटर मॉलिक्यूल्स होता है ये वाटर मॉलिक्यूल्स का जो ज्योमेट्री होता है ये डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल्स होता है। क्या होता है? डिस्टोर्टेड। क्या होता है? डिस्टोर्टेड मतलब डिस्टर्ब झालेला टेट्राहेड्रल्स। अरे बेटा हायब्रिडायझेशन काय याचं मला सांगा राव, तुम्ही घाबरू नका, थांबा। हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 डन आहे। sp3 हायब्रिडायझेशन असेल तर कसं असतं? हा जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल्स। पण टेट्राहेड्रल आहे का शेप? नाही, डिस्टोर्टेड आहे, म्हणजे टेट्राहेड्रल नाहीये, म्हणून त्याच्या पुढे काय लावला शब्द बघतो मी? वाटर मॉलिक्यूल्स की ज्योमेट्री कैसी होती है? डिस्टोर्टेड टेट्राहेड्रल्स। फिर वाटर मॉलिक्यूल की ज्योमेट्री होती है एंगुलर। कैसी होती है? डिस्टोर्टेड तो लिखा बेटा, एंगुलर भी होती है। कैसी होती है? एंगुलर। वाटर मॉलिक्यूल सर एंगुलर, ऐसा भी होता है, कभी कभी ऑप्शन में देखने को नहीं मिलता भाई लोग। फिर कैसी होती है? बेंट। कैसी होती है? बेंट। तो जो वाटर मॉलिक्यूल की ज्योमेट्री होती है ये 3 टाइप्स में हम बता सकते हैं कि वो डिस्टोर्टेड भी हो सकती है, एंगुलर भी हो सकती है और बेंट भी हो सकती है। समझ गए यहां तक? किसको दिक्कत है? नहीं है बिल्कुल। तो आप VSEPR समझ गए। VSEPR में इतना ही याद रखना है, जो बॉन्ड पेयर रिपल्शन होता है, सॉरी जो लोन पेयर रिपल्शन होता है ये हमेशा मैक्सिमम होता है किससे बेटा? लोन पेयर एंड बॉन्ड पेयर से। समझ गए आप लोग यहां तक? कुछ कंफ्यूजन है यहां तक? साहिल को कंफ्यूजन है? हाँ अमर कुछ कंफ्यूजन है यहाँ तक? नहीं, तो याद तो रखना ही पड़ेगा। मेरे को पता है आप लोग आइंस्टाइन नहीं है, सब लोग आपके दिमाग में नहीं रहेगा, लेकिन आपको कोशिश करना है याद रखने की। सर ने जो कंसेप्ट बताए ये कंसेप्ट को याद करने की कोशिश करना है। लेकिन अभी चलो, अब एक पार्ट बाकी पढ़ाने का, वो पढ़ा देता हूं मैं। इसमें से एक पार्ट बाकी जिसका नाम एमओटी है। क्या बेटा? एमओटी। क्या बेटा? क्या पढ़ना है अभी? अभी आप लोग जब वो शॉर्टकट नोट्स में पढ़ते हैं ना, आप लोग जब शॉर्टकट नोट्स में पढ़ते हैं ना, तो आपको लगता है एमओटी बहुत आसान है। सर एमओटी बहुत आसान है आप लोगों को लगता है, लेकिन नहीं बेटा, नीट वालों को पता है कि एमओटी बहुत डेंजर है, कितना डिटेल्स में है। तो एमओटी क्यों सीखना है, क्यों समझना है एमओटी को, है ना, क्यों समझना है ये पहले हम जानते हैं। बेटा एमओटी को इसीलिए सीखना है, अगर एमओटी हमें आ गया तो हम आज तक सिंगल एलिमेंट का इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिखते थे। कैसा लिखते थे? सिंगल इलेक्ट्रॉन का इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिखते थे। जैसे कि फॉर एग्जांपल देखो, मैंने बताया जो बोरॉन है इसका इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिखो तो आपको पता है बोरॉन का एटॉमिक नंबर 5 होता है। सर ये हमने लर्न करके रखा है शुरू के 10 एलिमेंट। चलो तो इसका 5 होता है तो इसका हाइब्रिडेशन होता है 1s2 2s2 एंड 2p1। ये सर इसका हाइब्रिडेशन होता है, ये हमने लर्न किया है सर पूरा, ठीक है मैं समझा। लेकिन मैंने क्वेश्चन डाल दिया भाई, एक काम करो, आपको सिंगल बोरॉन को पता था ना, अभी बताओ मेरे को B2 का बता, इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन कैसे लिखेंगे? B2 का बताना है अभी, नहीं 2 बोरॉन का बताना है। ये अभी एलिमेंट था, ये क्या था आपका एलिमेंट। B2 2 बार हो जाता है तो ये होता है मॉलिक्यूल्स, ये है बोरॉन मॉलिक्यूल्स, ये है बोरॉन एलिमेंट। क्या है बेटा? देखो बेटा मैं आपको अच्छा समझने की कोशिश कर रहा हूं, आप समझना। ये आपका मॉलिक्यूल से, कौन सा मॉलिक्यूल से? हाँ बोरॉन मॉलिक्यूल से। मॉलिक्यूल सारे एलिमेंट में बदल होता है, ये ध्यान में रखना हमेशा।
तो एलिमेंट का तो लिख सकते हैं, फिर सर मॉलिक्यूल का कैसे लिखते हैं ये आज हम समझते हैं, समझे। फिर बात आती है जो मॉलिक्यूल्स होते हैं इसकी बॉन्ड ऑर्डर क्या है, क्या क्या पढ़ना है हमें देखो। तो हमें इसमें एमओटी के अंदर आप क्या क्या पढ़ सकते हैं, देखो बेटा ध्यान से सुनना। एमओटी के अंदर तो सबसे ज्यादा आप तो पढ़ सकते हैं बॉन्ड ऑर्डर ऑफ मॉलिक्यूल्स। क्या पढ़ सकते हैं बेटा, बॉन्ड ऑर्डर ऑफ मॉलिक्यूल्स। फिर आप क्या पढ़ सकते हैं बेटा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशंस ऑफ मॉलिक्यूल्स। क्या पढ़ने वाले हैं, हाँ ठीक है। फिर आप पढ़ने वाले बेटा बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, आर 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 बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स एंड एंटी बॉन्डेड इलेक्ट्रॉन। कभी नाम सुना है ऐसा, सुना है आपने, बॉन्डेड एंटी बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स भी होते हैं, कभी सुना है, नहीं सुना ना यार, तो वो भी सुनेंगे हम, इसमें पढ़ेंगे, ठीक है। फिर लास्ट वाला जो कंसेप्ट पढ़ेंगे ये हम पढ़ेंगे नेचर ऑफ मॉलिक्यूल्स। नेचर ऑफ मॉलिक्यूल्स ये नाम तो आपने सुना होगा, नहीं सुना है, नहीं सुना आप लोगों ने, कोई दिक्कत नहीं। नेचर ऑफ मॉलिक्यूल्स नाम आपने सुना है, लेकिन मैंने पूछा नेचर ऑफ मॉलिक्यूल्स नहीं पता सर। आपने नाम सुना है, पैरामैग्नेटिक नाम सुना है आपने, डायमैग्नेटिक नाम सुना है, फेरोमैग्नेटिक नाम सुना है, नहीं सुना आप लोगों ने। पैरामैग्नेटिक नाम सुना होगा, डायमैग्नेटिक नाम सुना होगा, फेरोमैग्नेटिक नाम आपने सुना होगा, नहीं सुना है। कैसी बात कर रहे हैं यार, आपको पता है यार, आप लोगों ने सुना है यार पक्का, मेरे को गारंटी आप लोगों ने पहले सुन के रखा है, ये सब वर्ड आपको आते हैं, ये मुझे पता है, ठीक है, समझ में आया, ठीक है। तो वो देखने वाले कि ये मॉलिक्यूल्स किस कैटेगरी में आता है। तो चलो टाइम वेस्ट किए बिना मैं आगे का टॉपिक आपको पढ़ा देता हूं, एमओटी का, मॉलिक्यूल्स का, ये सब टॉपिक कैसे फाइंड आउट करेंगे। तो मैंने पहला एग्जांपल लेता हूं, मैं B2 का ही लेता हूं, किसका लेता हूं, B2 का ही लेता हूं, चलो कोई दिक्कत नहीं है। नाइट्रोजन के ऊपर क्वेश्चन आया था नीट 2023 में, तो इस बार मेरे को लग रहा है कि इस बार आप लोगों को ये क्वेश्चन आएगा, इस टाइप में क्वेश्चन आएगा, ठीक है। तो आपको ये आना चाहिए। मैं आपको दो तरीके बताऊंगा, एक लंबा तरीका बताऊंगा और एक शॉर्टकट तरीका बताऊंगा, ठीक है। चलो, जब भी B2 मॉलिक्यूल्स का हम ऑर्बिटल निकालते हैं तो यस, जहां यस होता है उसका कितना बॉक्स होता है, एक बॉक्स। जो P होता है उसके कितने बॉक्सेस होते हैं बेटा, 3 बॉक्सेस होते हैं, ये आपको याद रखना है। अगर D आएगा तो कितने बॉक्सेस होते हैं बेटा, 5 कितने होते हैं, 5, याद रखना है, ठीक है, इतने बॉक्सेस होते हैं, ठीक है। अभी चलो B2 मॉलिक्यूल्स के बारे में पढ़ते हैं। B2 मॉलिक्यूल्स को देख लो। B2 सिंगल बी का इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन क्या होता है, एटॉमिक नंबर 5 होता है। इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन क्या होता है, 1s2 2s2 2p1। अभी ध्यान से सुनना आप लोग, ये बहुत जबरदस्त कंसेप्ट है, तुरंत समझने वाली नहीं है, इसको प्रैक्टिस करके आने वाली कंसेप्ट है, पर एक बार आ गई तो फिर भूलेंगे नहीं आप, जैसा मैं भूल नहीं रहा हूँ आज भी। मेरे को आधी रात में पूछेंगे तो भी मैं निकालूंगा इसका, कोई दिक्कत नहीं, किसी का भी निकालूंगा। तो ऐसा आपको करना है। देखो, तो मेरे को बता, एक के पास कितना इलेक्ट्रॉन है, 5, तो दोनों के पास इलेक्ट्रॉन कितना रहेंगे, 10 रहेंगे ना। B2 के पास इलेक्ट्रॉन कितना रहेंगे, 10 इलेक्ट्रॉन है मिनिमम। किसके इलेक्ट्रॉन इसके पास, 10। तो ये 10 इलेक्ट्रॉन को हमें भरना है, क्या करना है, भरना है, ठीक है। अब भरना है, मैं सबसे पहले तो आपको डायग्राम में पढ़ाता हूं, फिर आपको मैं शॉर्टकट में पढ़ाता हूं, ठीक है। अभी चलो, अभी क्या करना है आपको, देखो एक लाइन खींचना है, लाइन खींच लिया। अभी लाइन खींचने के बाद ये सब नहीं करना आपको, एग्जाम्स में शॉर्टकट करना है। शॉर्टकट बताऊंगा मैं, अभी फुल कट बता रहा हूँ लॉन्ग कट बता रहा हूँ, ठीक है, फुल कट नहीं लॉन्ग कट। अभी बताओ, एक बी के लिए निकाल रहा हूँ, ये एक बी मॉलिक्यूल से, और इधर एक बीच में मैंने क्या किया, बी मॉलिक्यूल, 2 बी मॉलिक्यूल से ना, तो एक को इधर करूंगा, एक को इधर करूंगा, और दोनों को साथ में बीच में जोड़ूंगा, समझे। कैसे जोड़ूंगा वो देखना है आपको, वो आपको देखना है, समझे, ठीक है। फिर चलो, फिर पहला कौन आता है इसका, यस। तो यस के लिए कितना बॉक्स निकालते हैं हम, एक बॉक्स, ए बी के नहीं निकाला। इसके लिए भी कितना बॉक्स निकालेंगे, एक बॉक्स, समझे, ठीक है। तो ये कौन सा बॉक्स निकाला है मैंने, पहले के लिए, मतलब यस के लिए। उसके अंदर कितने इलेक्ट्रॉन है बेटा, 2 इलेक्ट्रॉन्स। इसका भी किसके लिए निकाला, यस के लिए। अरे बाळांनो, एक लक्ष द्या, एका बोरॉनसाठी जर मी असं इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन लिहिलं, दुसऱ्यासाठी पण तसंच असेल ना, बिलकुल का, समजलं का, ओके। याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे बेटा, 2, एक अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन दाखवले जातात, म्हणून सरने तसे दाखवून दिले, ओके, लक्ष द्या। त्याच्यानंतर कोण येतो बाळा, 2s आला तरी भी किती बॉक्स असतो बेटा, एकच। किती इलेक्ट्रॉन आहे 2s मध्ये, 2 इलेक्ट्रॉन काढून दिले याच्यासाठी। याचं पण 2s चा ऑर्बिटल काढून घ्या, 2s काढून दिलं, बरोबर, ओके। तुला कळणारच नाही, मला कळलंय, तुला बाउन्स बॅक करायला पार्ट, टेन्शन नको घेऊ, मी सांगतो कसं करायचं, थोडा वेळ थांब। आता पी चे किती बॉक्सेस असतात, 3। पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1, तो एक इलेक्ट्रॉन इथं भरून दिला। इकडे पी चे किती बॉक्सेस असणार बाळा, बॉक्सेस 3 असणार आहेत, राईट, समजे। आता याला मध्ये जोडायचं, काय करायचंय, मध्ये जोडायचं आहे,
समजलं. आता जोडताना एस ला जोडायचा फॉर्मॅट एकदम सोपा आहे. तर पी ला जोडायचा फॉर्मॅट थोडा लक्षात ठेवायचा. काय करायचंय, थोडा लक्षात ठेवायचं. हा बघा, एस ला जोडणारा फॉर्मॅट बघा, हे दोन्ही बॉक्सेस मला मध्ये जोडायचे आहेत. एक बॉक्सला इथं जोडायचा आणि एक बॉक्सला इथं, कोणताही कुठे जोडा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण असं जोडा. कळलं कसं जोडलं मी. समझे आप लोग कैसा जोड़ दिया मैंने. देखो किसी भी एक का यहां जोड़ो, किसी भी एक का ऐसा जोड़ो, साथ में लिखा लो. समझे, ठीक है. फिर इसका वाला का बीच वाले का भी वही होगा. इसको भी एक को नीचे लिखना है आपको, ऐसा ऐसा, और जोड़ देना है इसके साथ. फिर एक को थोड़ा ऊपर निकला है और जोड़ देना है उसके साथ. समझे, ऐसा. समझे, ठीक है. अभी पी के लिए जगह लगेगा तो इसको थोड़ा ऊपर खींचता हूं मैं. ठीक है, इसको ऊपर खींचता हूं. जगह तो लगने वाला है बेटा, इसको जगह तो लगेगा मेरे को, क्योंकि बॉक्स निकाल के पढ़ाना है. चलो ठीक है. अभी देखो पी का जोड़ने का तरीका देखो कैसा है. पी को जोड़ने का, पी के पास 3 बॉक्स होते. कितना बॉक्स होते बेटा, 3. लेकिन जब पी टूटता है ना बेटा, तो 2 बॉक्स नीचे आते. कितने बॉक्स नीचे आते हैं, 2. स्प्लिटिंग होने पे कितने बॉक्स नीचे आएंगे, 2, और एक बॉक्स बेचारा बीच में रहेगा. ऐसा 3 बॉक्स जोड़ दिया नीचे मैंने. समझे कैसा जोड़ दिया, ठीक है. फिर ऊपर भी जोड़ना है. देखो ना, एक मैं नीचे जोड़ रहा हूं, एक का मैं ऑर्बिटल नीचे निकाल रहा हूं, एक का ऑर्बिटल मैं ऊपर निकाल रहा हूं, एक का मैं नीचे, एक का ऊपर, और उसको जोड़ रहा हूं साथ में. क्या कौन सी ज्यादा बड़ी बात है. चलो ठीक है, इसमें क्या निकालेंगे, ऐसा 2 बॉक्स. इसका एक का बॉक्स ऊपर निकालना है. समझे, ये हुआ ये मोटी का डायग्राम्स. अभी करेंगे क्या, अभी वो सिंपल बात आई है. ठीक है, अभी ये तो आप समझ गए कि मैंने कैसा ड्रॉ किया है मोटी को. अभी आप लोग ध्यान से देखेंगे. अभी कितना इलेक्ट्रॉन भरना है बेटा, 10. ये साइड के इलेक्ट्रॉन तो मैंने भर लिया. 10 इलेक्ट्रॉन आप सीधा सीधा नीचे से ऊपर तक भरेंगे. सीधा सीधा 2-2 भरना है. चलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सर इथं आल्यानंतर इथंच हे 2 काने भरले बघा, ते जवळ सोबत सोबत आहेत ना, तर इकडं अगोदर. आता जर अजून 2 असतील मी कसे भरले असते, इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, मग 13 14. समजलं, हे दोघं सोबत आहेत म्हणून इकडे एक आणि इकडे एक भरला, नाही तर एखादाच भरला असं. समजलं इथपर्यंत, ओके. 10 इलेक्ट्रॉन भरल्यानंतर आता लक्ष द्या, याला म्हणायचं सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन्स. काय म्हणायचं, सिग्मा. याला म्हणायचं, सॉरी, बॉन्ड इलेक्ट्रॉन आणि नॉन बॉन्ड इलेक्ट्रॉन म्हणा. थांबा, काय म्हणा, बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आणि नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन अशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. तर बॉन्डेडला मी सिग्माने दाखवेल, नॉन बॉन्डेडला मी सिग्मा स्टारने दाखवेल. समजलं, ठीक आहे. परत बॉन्डेड जर माझे पिअरने असतील असे, तर बॉन्डेड जर पिअरने असतील जोडीनं, कसे असतील बेटा, जोडीनं 2 बॉक्सेस असतील तर मी पायने दाखवेल, आणि जर जोडीने नसतील तर त्यांना पाय स्टारने दाखवेल. समजलं, 2 मिनिट लक्ष द्या, मी सांगतो काय ते. ते तर पी मध्येच. इकडे बघा, आता खालचा ऑर्बिटल नेहमी सगळ्यांचा खालचा ऑर्बिटल काय असतो, सिग्मा. काय असतो, सिग्मा. आणि वरचा काय असतो, सिग्मा स्टार. सिग्मा स्टार, 2 मिनिट लक्ष द्या. हा काय झाला तुमचा सिग्मा, तर हा काय झाला तुमचा सिग्मा स्टार. हा काय होईल तुमचा परत सिग्मा, हा काय होईल तुमचा सिग्मा स्टार. आता लक्ष द्या बरं काय ना. पण आता इथं जोडी म्हणली कोण येतो, पाय बॉन्ड्स, आणि हा खाली इथं वर आहे, तर याला काय म्हणायचं, पाय, आणि युबी कोण तुमचा पाय. समजलं, ओके. आता एकटाच आहे म्हणजे कोण असणार तुमचा सिग्मा. आता हा वरचा पाय स्टार असणार आहे, आम्ही काय असणार आहे, वरचा पाय स्टार. इथं काय असणार तुमचा सिग्मा स्टार. वरचे सगळे सिग्मा स्टार, खालचे सगळे पाय सिग्मा पाय सिग्मा. समजलं, जोडी नसले तरच पाय, नाही तर कोण असतो तुमचा सिग्मा. आता आपल्याला बोरॉन मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन लिहायचं. कसं लिहितो बघा बारकाईने बरं का. बोरॉन मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन कसं लिहिलं जातं सर, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला एकदाच सांगतो, परत सांगणार नाही, लास्ट आहे. ठीक आहे, मग मी डायरेक्ट कन्सेप्ट करणार, डायरेक्ट लिहिणार, मला डायरेक्ट इथं मला डायरेक्ट करता. आता लक्ष द्या, हे काय तुमचा सिग्मा आहे की नाही, सिग्मा. कोण आला इथं 1s. किती इलेक्ट्रॉन याच्यात, 2. परत कोण आहे सिग्मा स्टार. सिग्मा स्टार कोण बेटा तुमचा 1s. किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये, समजलं. परत सिग्मा 2s. किती इलेक्ट्रॉन याच्यात, 2. समजे. परत सिग्मा स्टार 2s. किती इलेक्ट्रॉन आहेत, मी 2s इथला लिहितोय, पण इलेक्ट्रॉन परत इथलेच लिहितोय बरं का. डोक्यात येतंय का, तू लक्ष द्या, येईल तुम्हाला टेक्निक सांगाल मी नंतर. त्याच्यानंतर पुढे कोण तुमचा पाय,
आता पाय कोण आहे तुझा 2p1 आणि परत तुझा कोण आहे आता इकडे एक पाय हे कोण तुझा 2p1 पाय 2p1 पाय 2p1 तर याला इज इक्वल टू लिहिलं तरी सुद्धा चालेल. समजे ठीक आहे. आता मला एक सांगा हे झालं तुमच्या B2 मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन असं लिहिलं जातं मॉलिक्यूलचं. समजलं मॉलिक्यूलचं अशा प्रकारे लिहिलं जातं. ते थोडं कन्फ्यूज आहे पार्ट याची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे टेन्शन नका घेऊ नाही तर आपण एक्स्ट्रा क्लास संपला की मी तुम्हाला एकेकाला शिकवेल. ठीक आहे इथपर्यंत कळलं ओके. आता मला एक सांगा सगळ्यांनी आता याचं इथं जे लास्टचे इलेक्ट्रॉन आहे पेअर आहेत का अनपेड आहेत अनपेड आहेत. यांना जोडी कुठे आहे खाली अशा आहेत का कोणी दिलेल्या जोडी नाही कोणी नाही अनपेड आहेत. कसे आहेत अनपेड. जर लास्ट ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर तो मॉलिक्यूल्स पॅरामॅग्नेटिक असतो. कसा असतो साहिल आपको अगर सीईटी करना है तो ये पढ़ना पड़ेगा इससे क्वेश्चन 100% आता है. सीईटी को भी टॉपिक ये पढ़ना पड़ेगा इसमें कोई टॉपिक नहीं है. नीट करना है तो ये तो पढ़ना पड़ेगा. तो इधर अगर पेयर नहीं तो कैसा है बेटा पॅरामॅग्नेटिक्स. ठीक आहे आता बॉन्ड ऑर्डर काढायची. काय काढायचं आपल्याला बॉन्ड ऑर्डर. काय काढायची बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला बघा. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू फॉर्म्युला असतो बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स इज डिवायडेड बाय 2. अवघड आहे. बॉन्डेड इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डेड इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. आता बघा बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे कोणते बघा हे दोन आणि हे दोन बॉन्डेड आहेत. स्टार नसणारी जिच्यावर स्टार नाही ना ती स्टार नसणारी. स्टार नसणारी किती सांग बरं मला मग 6 आहेत ना. मायनस अँटी बॉन्डेड किती आहेत हा एक आणि हा एक म्हणजे किती आहेत 4 डिवायडेड बाय 2. याचं उत्तर किती आलं माहिती का. तर तुमची बोरॉनची बॉन्ड ऑर्डर किती असते डोक्यात ठेवायचं. पेपरला येतही नाही याचे शॉर्टकट सांगणार मी टेक्निक सांगणार आहे. आता याची मी टेक्निक बिलकुल तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दलचा वाद नाहीये. बट हे समजलं बॉन्ड ऑर्डर कसं काढलेत ओके. आता बॉन्ड ऑर्डरचं एक टेक्निक तुम्हाला मी सांगतो ते डायरेक्ट इथं खोपडीत सेव ठेवा. कुठं सेव ठेवायचं इथं खोपडीत. खोपडी डोक्यात ठेवा. तुमचं खोपडी नाही यार डोकं यार मजाक केली मी तुमची. ठीक आहे एक लक्ष द्या. आता एक टेक्निक सांगतो एक लास्ट टेक्निक्स आहे तेवढं लक्षात ठेवा. बॉन्ड ऑर्डरचं लक्षात ठेवायचं. इकडे बघा हे बॉन्ड ऑर्डर आहे का नाही मॉलिक्युल्स बॉन्ड ऑर्डरचं टेक्निक घ्या. टेक्निक काय बघा टेक्निक असं आहे लेकरांनो. समजा फॉर एक्झाम्पल 14 पासून इलेक्ट्रॉन चालू करायचे. 14 खाली कोण असतो 15 खाली कोण असतो 16 खाली कोण असतो 17 कोण असतो 18 कोण असतो 19 खाली कोण असतो रे कोण असतो खाली बरोबर का. आता वरती 14ला मेन केल्यावर का मी 14ला मध्ये ठेवला. कुठे ठेवला 14ला मध्ये ठेवला बरं 14ला डोक्यात ओके. हा पुढे 14च्या वर कोण असतो 13 कोण असतो 12 कोण असतो 11 कोण असतो 10 कोण असतो 9 कोण असतो 8. ठीक आहे इथपर्यंत लक्षात ठेवा. आता बघा ज्या मॉलिक्यूलकडे इलेक्ट्रॉन 14 असतील त्याची बॉन्ड ऑर्डर 3 असते. किती असते आता हे पाठ करायचं बरं का. आता बघा आता फक्त ज्याच्याकडे 15 असतात ना 0.5 ने मायनस करायचं. 3 मधून 0.5 मायनस केले तुम्हाला माहिती किती उत्तर येतं 2. किती येतं 5. म्हणजे ज्या कंपाऊंड्सकडे ज्या मॉलिक्युल्सकडे काय असणार आहे 15 इलेक्ट्रॉन असणार त्याची बॉन्ड ऑर्डर किती असणार आहे 2.5. ज्यांच्याकडे 16 असणार याची 2.0 म्हणजे 2 किती 2. याची किती असणार आहे 1.5. ज्याच्याकडे 18 असणार आहे त्याची 1. ज्याच्याकडे याची असणार आहे 0.5 आणि ज्याच्याकडे 20 असणार आहे त्याची 0. आता काय टेन्शन आहे नाही. बॉन्ड ऑर्डरचं टेक्निक्स आहे लक्षात ठेवा. याच्यावरून क्वेश्चन पण आलेत बरं का नेटमध्ये बाळा बरेच क्वेश्चन आलेत बॉन्ड ऑर्डरवरून. आता इथं वरती 2 पॉईंट घटत चालायचं. ज्याच्याकडे 13 असतील त्याची 2.5. ज्याच्याकडे 12 असतील त्याची 2. ज्याच्याकडे 11 असतील त्याची 1.5. ज्याच्याकडे 10 असतील त्याची 1. ज्याच्याकडे 9 असतील त्याची 0.5 आणि ज्याच्याकडे 8 असतील त्याची 0. ऑक्टेट कंप्लीट आहे बाबड्या. ठीक आहे 2 मिनिटसाठी इथपर्यंत आलं कळलं तुम्हाला टेक्निक्स ओके. आता तुम्हाला दाखवतो मी आता बॉन्ड ऑर्डर काढायला एक फॉर्म्युला सांगितलं होतं आता आठवत तुम्हाला. आता तिथे बॉन्ड ऑर्डर आपण काढली होती बोरॉनची. किती बॉन्ड ऑर्डर आली बोरॉनची आता B2 मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर काढली होती ना मी फॉर्म्युल्याने. किती आली होती हे बघा ना इथं बॉन्ड ऑर्डर किती आली इथं. आणि किती इलेक्ट्रॉन्स असतात बोरॉनकडे मग 10 इलेक्ट्रॉन असणारी डायरेक्ट बॉन्ड ऑर्डर किती येते शिकवले ना आता मी. आता O2 ची विचारली तुम्हाला बॉन्ड ऑर्डर किती आहे. O2 कडे किती इलेक्ट्रॉन असतात एका ऑक्सिजनकडे 8 तर दोघांकडे किती 16. किती 16ची किती बॉन्ड ऑर्डर असणार आहे हां कळलं कितपर्यंत. आता इकडे लक्ष द्या गादाड्यांनो तसा बी क्वेश्चन नाही आहेत. क्वेश्चन विचारणार एवढा साधा नाही विचारणार. हे लहान लेकरांचा क्वेश्चन नाही विचारणार त्यांना माहिती पोरांनी टेक्निक काढून ठेवलेलं आहे हे त्यांना बी माहिती आहे. ठीक आहे आता इकडे बघा ते असं विचारतील
बॉन्ड ऑर्डर सांगा. NO मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर सांगा. आता एकच सांगायचं ते सांगतो, लक्ष दे. नायट्रोजनचे किती इलेक्ट्रॉन असतात? 7. ऑक्सिजनचे किती इलेक्ट्रॉन असतात? 8 प्लस 8 प्लस इथे चार्ज एक आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन प्लस होईल ना इथं. याच्या 8 याच्या 7 आणि याचा प्लस किती झालं दोघांचे ॲडिशन सांग बरं? 16. तर या कंपाऊंडची बॉन्ड ऑर्डर किती आली? याच्यावर बी पेपरला क्वेश्चन असतो. नीटच्या पेपरमध्ये 2021-20च्या पेपर्समध्ये ही बॉन्ड ऑर्डर दाखवेल आणि मला आता असं वाटते की ह्यावेळेस येणार नीटला क्वेश्चन बॉन्ड ऑर्डरवरती असेल. या वर्षी येणारा क्वेश्चन बॉन्ड ऑर्डरवरती असेल, कारण आजच्या 2 वर्षापासून बॉन्ड ऑर्डरवरती क्वेश्चन नाहीये. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला, पुढली थोडी कन्सेप्ट सांगतो. हे समजलं की टेन्शन कोणला नाही. आता मी विचारलं तुम्हाला की समजा जस्ट इमॅजिन करा की मी F2 ची बॉन्ड ऑर्डर विचारली. F2 कोण आहे? फ्लोरीन आहे. कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 9. 9 गुणिले 2 किती झालं बेटा? 18. 18ची बॉन्ड ऑर्डर किती? 1. म्हणजे फ्लोरीनची बॉन्ड ऑर्डर किती असते? 1. असं. C2 ची विचारली कार्बनची, तर C2 ची बॉन्ड ऑर्डर किती आहे? 2. 6 2 12. एका कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन, तर 2 कार्बन आहेत. C2 म्हणजे 6 2 12. समजलं? तर बॉन्ड ऑर्डर वगैरे तुम्हाला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहे, 1-2 मिनिटाचा. परत पुढचं लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. मी फक्त पाणी पितो, मग आपण पुढे जाऊयात परत. पाणी पितो फक्त. सात सारे पाण्याची बॉटल आणणार बाहेरून, आपण पुढे जाऊयात. अजून लई शिकायचं आपल्याला. कंटाळा आला का? आळस आला असला सांगा बरं का, मला काही नाही, मला सवय. तुमचं बघा. मागचं कॉपी करता की 5 मिनिटं जे जे तुम्हाला वाटतंय ते करता का? तुला वाटते का असं की कॉपी करावा? काही वाटतंय का कॉपी करावा? नाही वाटत ना? वाटत असलं तर करा. चला ग्रुपवर टाकून देतो मी शेवटला. घरी जाऊन निवांत करा, इथं नका वेळ वाया घालू. चला, मी तुम्ही सारखे डिटेल्समध्ये गेलो नाही तर डिटेल्स नव्हते. मी 21 PPT आणल्या होत्या. 21 PPT मध्ये मी वन शॉट करून घेणार होतो, पण मागून डोक्यात आलं की यांना जर डिटेल्स नाही सांगितलं त्यांची कन्सेप्टच नाही क्लिअर होणार. मला आपण तो डिटेल्स गेलो. व्हेरी गुड. तुला एक काम आहे सार्थक, आता इथे वर उभा राहून ते मी कसं लावित होतो PPT ना पूर्ण स्क्रीनला लावायच्या. तर इथल्या खालच्या PPT आहेत ना, पूर्ण स्क्रीनला आहे की PPT. हां, पूर्ण स्क्रीनला आहे ही PPT. पूर्ण स्क्रीनला लावायची, याच्यावर टच करून. याच्यावर टच करायचं, स्लेट त्याच्यावर करायची, पूर्ण स्क्रीनला सेट करायची. हां तिकडे वाढायचं, त्या कॉपऱ्यावर दाबून धरायचं, थेट वाढायचं कॉपऱ्यावर, त्याला दाबून धरून वाढायचं. सोडायचंच नाही दाबून धरल्यावर. वड सोडू नको. हां सोडू नको. हां बस, हे कोपरा पकडा आता इकडचा. हां हळूच हळूच पकड. एकदा धरल्यावर सोडायचं नाही. धरल्यावर सोडल्यावर तर अवघड होईल. हां ते बघ साईल हसरा आहे. हो नाही आहे. व्हेरी गुड. झालं. ओके ओके बस. आता लगेच पुढची इथं पुढे दाबायची पुढच्या. सेट कर. मग एवढे क्वेश्चन्स घेऊन टाकू आपण. हे बघा 2023ला प्रिव्ह्यू मध्ये तुम्हाला आहे ना, द करेक्ट ऑर्डर ऑफ एनर्जीज मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ N2 मॉलिक्युल्स असा क्वेश्चन आलता बरं का. N2 मॉलिक्युल्स माझ्याकडून निघलं ते ॲक्च्युअली, मी त्याला हायलाईट नाही केलं आणि तो ब्लॅक कलर असल्यामुळे दिसना. दाबून धर. अरे दाब, सोडूच नको त्याला. ओके खिच. ओके परत पुढचं आहे इथं. हां पुढचा. आप लोगों को पानी पीना है? प्यायचं पाणी.
झालं मिनिट 31 आहे ना. झालं ओके ठीक आहे झालं झालं ओके. केले सेट सगळं सगळे सेट झालं का बघ. कुठं राहिले का सेट करायचं नाही ना. चलो ओके. आता आपण ना कन्सेप्ट शिकलोय. आता आपण थोडे क्वेश्चन शिकणार आहेत. हा क्वेश्चन मध्येच काही तुम्हाला काय करणार मी आता आन्सर शिकणार आहे. मी तुम्हाला जेवढे जेवढे कन्सेप्ट लागतात ए मोठी मोठे आता सांगितले थोडं थोडं आहे ना. त्यात काय तुम्हाला थोडंसं घरी जाऊन तर प्रॅक्टिस करावीच लागणार आहे कारण वन शॉट आहे. डिटेल्समध्ये असतं तर मी अजून सांगितलं असतं त्याच्याबद्दलचा काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला अजून एक लेक्चर केमिकल बॉन्डिंगला द्यावा लागलं तर आपण देऊ. बट 16 मार्क काही जाऊन देऊ नका असं मला वाटतंय. ते 16 मार्क काही सोडू नका लक्षात ठेवा. ते खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. 16 मार्क